जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया. सगळ्यांनी सरळ बसा, दोन्ही हात जोडलेले. ओम. 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरिः ओम. जय गुरुदेव. आपण ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. तुमचे व्हिडिओ सुरू ठेवा, म्हणजे मला तुम्ही ध्यानाला बसलेल्या तुमच्या पोझिशन्स व्यवस्थित दिसतील. तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने बसा. सरळ बसायचं आहे. पूर्ण शरीर ढिलं. खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या घोट्यावर उजवा घोटा, पायाची कड, पंजाची दोन्ही कड बाहेरची जमिनीला टेकलेली, डाव्या हातावर उजवा हात. संपूर्ण शरीर क्रमशः पायांपासून डोक्यांपर्यंत शिथिल करायचं. सर्वात शेवटी डोक्याच्या आतील स्नायू पण शिथिल करायचे. 2 मिनिट पर्यंत शांत बसल्यानंतर फक्त एकदा मनातल्या मनात ओंकार आठवायचा.
कुठल्याही विचाराचा पाठलाग करू नका, त्याला धरून बसू नका, त्याला विरोध करू नका. फक्त साक्षी भाव आहे. आत्ता ह्या क्षणाला जे आहे ते सगळं ठीकच आहे. परमेश्वराचं अंश असलेलं तुमचं आत्मस्वरूप त्या परमात्म्यामध्ये विलीन झालेलं आहे.
जाणीवपूर्वक कुठलाही विचार करू नका. जणू काही आपण झोपी जात आहोत. अशा स्थितीमध्ये शांत बसून राहणे. आणखीन 2 मिनिटांनंतर पण सावकाश ध्यानातून बाहेर येणार आहोत. कुठलीही घाई करू नका. दोन तीन दीर्घ श्वास घ्या. हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. आता दोन्ही हात आणि पाय थोडे हलवा. तुमची मान किंचित पुढे मागे हलवा. खाली वाकून म्हणजेच चेहरा जमिनीकडे करून डोळे थोडे किलकिले करा आणि मग डोळे सावकाश उघडून थोडा वेळ जमिनीकडेच पहा. दोन्ही हात एकमेकावरती चोळून आपला चेहरा, डोके, कान, मान, खांदे, हात संपूर्ण शरीरावरून फिरवा. शरीराचं तुम्हाला सोयीचं वाटेल अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करा. जय गुरुदेव. आपण गेले 3-4 दिवस ध्यानाची, समाधी अभ्यासाची प्रॅक्टिस करतो आहोत. खरं तर
ही प्रॅक्टिस आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले बारकावे कळण्यासाठीची हे आपण केलेला हा सराव आहे. तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता त्यावेळेला अशा प्रकारे वेळेचं फार मोठं बंधन घालून घेण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ खूप जास्त वेळ बसलो म्हणजे खूप छान ध्यान असतं असं पण नाही. पण तुमचं शरीर मागतं आहे, तुमचं मन रमतं आहे, तोपर्यंत तुम्ही ते करू शकता. प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे आणि मानसिकतेप्रमाणे ध्यानाची वेळ कमी जास्त असू शकते. आपण ध्यानामध्ये काहीही करत नाहीये आणि आपल्याला कुठेही जाऊन पोहोचायचं नाहीये, हे पक्क लक्षात ठेवा. आपल्याला काहीही प्राप्त करायचं नाहीये. मला अमुक प्रकारची समाधी प्राप्त व्हावी, मला अमुक प्रकारची मुक्ती प्राप्त व्हावी, अशा प्रकारच्या कुठल्याही कल्पना तुम्ही जोपर्यंत मनामध्ये घोळवत आहात, तोपर्यंत तुमची समाधी अभ्यास तर होणार नाहीच, पण आपण आहोत तिथेच राहू. कारण यातलं सगळ्यात मोठं वास्तव असं आहे, की तुम्ही ते आहातच. यू आर दॅट. भगवंतांनी आपल्याला समाधी अभ्यासासाठी 6व्या अध्यायात जे सांगितलेलं आहे, की समाधी अभ्यास म्हणजे आत्म्याला परमात्म्यात लावणे. आणि भगवंतांनी हे एका ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी सांगितलंय एकाच अध्यायात. मग आत्म्याला परमात्म्यात लावणे म्हणजे काय? तर स्वतःला आपण ते आहोत हे ओळखून त्या स्थितीमध्ये राहणे. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांचा जोड घालायचा आहे असं नाहीये. ह्याच्यासाठी मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो. अगोदर दिलेलीच आहेत, पण पुन्हा एकदा देतो. ती नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं उदाहरण आहे, की आपलं शरीर एखाद्या मडक्याप्रमाणे आहे आणि आपल्यातला मी ह्या आकाशाप्रमाणे आहे. जोपर्यंत मडकं आहे, तोपर्यंत असं वाटणारच आहे, की आकाश मडक्यामध्ये बद्ध आहे. त्यामुळे मडक्यातली जी मोकळी जागा आहे, ती म्हणजे तुमच्यातला मी असल्यासारखं आहे. जेव्हा आपण ध्यानाला बसतो, त्यावेळेला आपण शरीराला विसरून जातो किंवा आपण शरीरापासून वेगळे होतो. मी शरीर नाही, हे सत्य आहे. शरीराची आणि मीची जोड घातली गेलेली आहे. तर त्यामुळे आपण जाणीवपूर्वक मी शरीर नाही या स्थितीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते मडकं बाजूला गळून पडतं आणि मडक्यातलं आकाश आणि बाहेरचं आकाश एकच होऊन जातं. ध्यानामध्ये हे होतं. ते हळूहळू होईल. फक्त तुम्ही स्वतःला ही सूचना द्या किंवा स्वतः थोडा वेळ हे चिंतन करा, की मी म्हणजे हे पूर्ण आकाश आहे. हे मोठं आकाश मी आहे. हे मडकं हे मला तात्पुरतं प्राप्त झालेलं आहे. हे मी आता सोडून दिलंय. दुसरं उदाहरण, समुद्रात बुडवलेली मडकी ज्यावेळेला ते मडकं विरघळून जातं, त्यावेळेला मडक्याच्या आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एकच होतं. तर ध्यानामध्ये आपण हे मडकं विरघळवून टाकलेलं आहे आणि आपण फक्त त्या स्वतःच्या समुद्र असण्याचा अनुभव घ्यायचा आहे. किंवा मी समुद्रच आहे, ही थोडा वेळ तुम्ही चिंतन करा. आता या ठिकाणी आपण 2 प्रकारच्या सूचना नेहमी चर्चेमध्ये असतात. एक सकारात्मक सूचना आणि एक दुसऱ्या नकारात्मक सूचना. नकारात्मक सूचना ज्यावेळेला असतात, त्या केवळ आपल्याला माहिती होण्यासाठी आहेत. भाषेला पर्याय नाही म्हणून. उदाहरणार्थ, विचारांना विरोध करू नका, विचारांना धरून ठेवू नका, विचारांच्या मागे-मागे जाऊ नका. ह्या नकारात्मक सूचना आहेत. ह्याच्यावरती फार लक्ष केंद्रित करू नका. हे सुरुवातीला तुम्हाला विचारातून मुक्ती मिळण्यापुरतं ठीक आहे. पण जे करू नका म्हणतो आपण तेच आपलं मन करत असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला जर डोळे बंद करायला लावले आणि सांगितलं, की माकडाचा विचार मनात आणू नका. असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात माकडाचाच विचार येणार आहे. तर तसंच इथे हे लक्षात ठेवायचं, की ह्या ज्या 3 सूचना आहेत विचारांच्या बाबतीत, हे फक्त सुरुवातीला तुम्हाला माहिती होण्यासाठी
की विचारांचा पाठलाग करायचा नसतो. एवढंच जाणीव होण्यापुरतं. पण मग नंतर ॲक्चुअली आपल्याला काय करायचं आहे? तर करायचं काही नाही, परंतु तुम्ही जे आहात त्या स्थितीमध्ये स्थित व्हायचंय आणि म्हणून काही मिनिटांसाठी तुम्ही हे चिंतन करू शकता. हं. तिसरं उदाहरण, की उद्योगपतीचा हरवलेला मुलगा. ज्यावेळेला त्या हरवलेल्या मुलाला हे ज्ञान दिलं जातं, की "अरे, तूच त्या उद्योगपतीच्या घराण्याचा वारस आहे." हे केवळ हे ज्ञान काय करतं? हे ज्ञान त्याला त्या उद्योगपतीचा वारसदार बनवतं. त्या संपत्तीचा मालक बनवतं. हं. त्या उद्योगपतीचं घराणं म्हणजे तोच असतो. फक्त त्याला ज्ञान नव्हतं. तसंच मला हे ज्ञान नव्हतं, की मी तोच आहे. आता तुम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं, की हे शरीर वेगळं आहे आणि माझ्यातला मी हा निर्गुण आहे, निराकार आहे, अनंत आहे. हं. मग एकदा त्याचं ज्ञान झाल्यानंतर मग काय करायचंय आपल्याला? आपल्याला फक्त त्या स्थितीमध्ये बसून आपण ते असण्याचा आनंद घ्यायचा आहे. ह्या आनंदाची शुद्धता जशी-जशी दिवसेंदिवस तुमच्या सरावाने वाढत जाईल, ह्या आनंदाचा कालावधी जसा-जसा तुमच्या सरावाने वाढत जाईल, तसं-तसं तुम्हाला ध्यानामध्ये बसलेलं नसताना सुद्धा तुम्ही ह्या स्थितीमध्ये राहू लागाल. हं. आणि तीच ह्यातल्या प्रगतीची पुढची स्टेप आहे. हे व्हायलाच हवे असा कुठलाही आग्रह धरू नका. भगवंतानं, परमेश्वरानं मला माझ्या आयुष्यात जे दिलेलं आहे, त्याबद्दल समाधानी राहा. खूप लोकांना गीता म्हणजे काय असतं हे माहितीच नाही. आपला भारतवर्षामध्ये जन्म झाला, त्याबद्दल आपण समाधान बाळगूया. आपली ह्या भारतीय फिलॉसॉफी सोबत ओळख झाली, त्याबद्दल आपण समाधानी राहूया. ही फिलॉसॉफी, हे भगवद्गीतेतील ज्ञान आपल्याला अतिशय परिणामकारक रीतीनं आपल्यापर्यंत भगवंतांनी पोहोचवलं. ह्या ज्ञानाचे अनेक अर्थ लावले जातात. लोक गोंधळून जातात. पण माझ्या मनातला सगळा गोंधळ नाहीसा झाला आणि मला शुद्ध ज्ञान जसं तळहातावरती आवळा आपण स्पष्ट रीतीने पाहतो, तितक्या स्पष्ट रीतीने मी भगवंत आहे, मी तो परमेश्वर आहे, मी तो निर्गुण निराकार आहे. हं. हे समजलं आणि त्या स्थितीमध्ये प्रवेश करण्याचं ज्ञान मिळालं, ह्याबद्दल समाधान बाळगा. आणि ह्याच्या पुढे जे होणार असेल, ते आपोआप त्याच्या मर्जीने होईल. झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. मला जे मिळालेलं आहे, त्यामध्ये मी खूप समाधानी आहे. ह्या स्थितीमध्ये जर तुम्ही राहिलात, तर ते ध्यान आहे. ती समाधी आहे. आणि समाधीच्या पुढच्या ज्या कुठल्या अवस्था असतील, त्या सगळ्या अवस्थासुद्धा हे तेच आहे. हं. ह्यातलं काहीही प्रयत्नाने प्राप्त होत नसतं. काहीतरी केल्यामुळे जे प्राप्त होतं, ते भौतिक असतं, हे तुम्ही पक्क लक्षात घ्या. ज्यावेळेला मी काहीतरी करतो, त्यावेळेला त्याची मोजदाद केली जाते. कुठल्याही करण्याचं मोजमाप असतं आणि जे मोजण्यासारखं असतं, त्यानं तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे काहीतरी करण्यामुळे मी त्या उच्च अवस्थेला प्राप्त होईल, हा भ्रम मनातून काढून टाका. तुम्ही ते आहातच, तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. फक्त स्वतःतील शुद्धता पाहायची आहे. हं. तर हे समाधी अभ्यासाबद्दलचं अतिशय महत्त्वाचं असं स्पष्टीकरण होतं. तुम्ही हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. हं.
आणि ह्या पद्धतीने तुमचा समाधी अभ्यास तुम्ही रोज 2 वेळा, 3 वेळा, जास्त वाटलं तर त्याच्यापेक्षाही जास्त वेळा जरूर करा. आता आपण आपल्या वर्गाकडे जाऊया. तुमच्या स्क्रीनवरती पॉवर पॉइंट आलेला आहे प्रेझेंटेशन. आतापर्यंत आपण 3 टप्प्यामध्ये आपल्या अभ्यासाकडे नेहमीच पाहिलं. पहिला टप्पा हा ज्ञान विषयक होता. त्यामध्ये अर्जुन विषाद योगापासून आत्मसंयम योगापर्यंत आपण कृती विषयक किंवा ज्ञान विषयक भाग पाहिला. त्यानंतर दुसरा टप्पा हा भक्ती विषयक होता. त्यामध्ये आपण ज्ञान विज्ञान योगापासून विश्वरूप दर्शन योगापर्यंतचा अभ्यास केला. त्यानंतर मागच्या वर्गामध्ये आपण भक्तियोग म्हणजे निराकार ब्रह्माची साधना कष्टाची आहे, त्यामुळे तू सगळी कर्म मलाच अर्पण कर, असं भक्तियोगामध्ये पाहिलं. त्यानंतर तिसरा टप्पा सुरू झाला आपला विज्ञान विषयक. तर मागच्या वर्गामध्येच आपण क्षेत्रज्ञ विभाग योग याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला फरक समजावून घेतला की शरीराला जाणणारा जो क्षेत्रज्ञ आहे तर तो परमात्मा आहे, परंतु गुणांची संगती त्याला बांधते. त्यानंतर ह्या गुणांबद्दल आपण अधिकची माहिती गुणत्रय विभाग योग मध्ये घेतली आणि ध्यान योग, सांख्य योग, बुद्धियोग आणि भक्तियोग यांच्या मदतीने आपण ह्या तीनही गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो हे आपण त्यामध्ये पाहिलं. त्यानंतर पुरुषोत्तम योगामध्ये आपण हे पाहिलं की अज्ञानामुळे विषय भोगांचं सेवन करणाऱ्या जीवात्म्यापेक्षाही मी उत्तम आहे. म्हणजे आपला जो जीवात्मा आहे तो अज्ञानामुळे काय करतो तर या शरीरासोबत स्वतःला बांधून घेतो आणि तो विषय भोगांच्या सेवनामध्ये रमतो. तर तो जो पुरुषोत्तम आहे, तो जो ईश्वर आहे, तो त्यापेक्षाही उत्तम आहे. आता आपण दैवासुर संपत विभाग योग हा आपला 16वा अध्याय आहे. तुम्ही तुमची पुस्तिका उघडून ठेवू शकता तुमच्या समोर. आजच्या या अध्यायामध्ये आपल्याला काही ठिकाणी काही संकल्पना समजून घ्याव्या लागणार आहेत आणि काही ठिकाणी फक्त वाचन आहे, म्हणजे ते फक्त वाचत आपल्याला पुढे जायचं आहे किंवा आपण सामुदायिक वाचन म्हणू अशा प्रकारचं. तर त्यातले मुख्य जे अंश आहेत ते मी पॉवर पॉइंट मध्ये घेतलेले आहेत, पण जो समजून घेण्याचा भाग आहे तो विशिष्ट ठिकाणी येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर ह्या ठिकाणी दैवासुर संपत विभाग योग मध्ये आपल्याला दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याच्यामधला फरक त्यांनी समजावून सांगितलेला आहे. तर ह्या जगामध्ये मनुष्य समुदाय फक्त 2 प्रकारचे आहेत. कुठले 2 प्रकार आहेत? एक तर दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. मग जे दैवी प्रकृतीचे आहेत त्यामध्ये पुन्हा गुणांप्रमाणे आणखीन उपभाग पडतात किंवा उपविभाग पडतात, तर त्याबद्दल आपण नंतर बघूयात. परंतु दैवी आणि आसुरी हे 2 मोठे सहज पाहता येण्यासारखे मनुष्य समुदायाचे 2 प्रकार आहेत. तर दैवी प्रकृतीच्या लोकांकडे दैवी संपदा असते आणि आसुरी प्रकृतीच्या लोकांकडे आसुरी संपदा असते. तर ही आसुरी संपदा बंधनकारक आहे आणि दैवी संपदा ही मुक्तिदायक आहे. तर मुक्तिदायक याचा अर्थ आपण इथे असा घेऊया की आता आपल्याला इथेच ह्याच जीवनामध्ये ती मुक्तीचा अनुभव देते, फ्रीडमचा अनुभव देते. आसुरी संपदा असलेल्या लोकांना हे जीवन बंधनकारक वाटतं, नकोसं वाटतं, तणावदायक, टेन्शनकारक वाटतं आणि मग त्याच्यामधूनच मग वेगवेगळ्या आजारांना सुरुवात होते. ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा सायकोसोमॅटिक डिसीजेस हे सगळे आपण कळत न कळत आसुरी संपदा गोळा केल्यामुळे आपल्याकडे येत असतात. तर मग ही दैवी संपत्ती कुठली आहे हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे ही संपत्ती आहे का. नसेल तर आपण ती गोळा करण्याच्या दृष्टीने आपली पावलं उचलू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे आत्मनिरीक्षणासाठी हा अध्याय आहे असं म्हटलं तरी चालेल. तर दैवी संपत्तीमध्ये त्यांनी सांगितलंय की भयाचा अभाव, अंतःकरणाची निर्मळता, म्हणजे त्या व्यक्तीजवळ भय नसतं, अंतःकरण तिचं निर्मळ आहे. ध्यान योगामध्ये तिची निरंतर अशी दृढ स्थिती असते. ती व्यक्ती जे काही दान देईल तर ते सात्विक दान देते. इंद्रियांचं दमन म्हणजे इंद्रियांवरती तिचा अवेअरनेस मुळे त्यावरती लक्ष असतं, इंद्रिय नेतील तिकडे ती धावत नाही. भगवंताची, देवतांची, गुरुजनांची पूजा करावीशी वाटते.
अग्निहोत्र किंवा यज्ञ कार्य यासारखी उत्तम कर्म करावी वाटतात. वेदशास्त्राचं पठन पाठन करावं असं वाटतं. तर वेदशास्त्र म्हणजे इथे आपण असा घ्यायचा की आध्यात्मिक अभ्यास, गीता असेल, भागवत असेल किंवा उपनिषद असतील, तर ती वाचावीशी वाटणं. भगवंताच्या नामाचं, गुणाचं कीर्तन करावं असं वाटणं किंवा त्यामध्ये गोडी वाटणं. हं? स्वधर्माचं पालन. तर आपल्याला जो स्वधर्म मिळालेला आहे, त्याबद्दल आज आपण आणखीन थोडं पुढे बघणार आहोत. तर त्यासाठी कष्ट पडले तरी ते घ्यायची तयारी असणं. अंतःकरणाची सरळता, कुणालाही दुःख न देणं, यथार्थ आणि प्रिय भाषण करणं. कुणी जर आपल्यावर अपकार केला तर त्याच्यावरती सुद्धा न रागावणं. मी करतो आहे असा कुठलाही अभिमान नसणं. अंतःकरणाची चंचलता नसणं. कुणाचीही निंदा वगैरे न करणं आणि सगळ्या प्राणीमात्राविषयी निर्हेतुक दया. हे सगळं तुमच्या पुस्तिकेमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही हे घाईनं काही लिहून घेऊ नका. आजच्या वर्गातल्या ज्या महत्त्वाच्या स्लाइड्स असतील त्या मी तुम्हाला ग्रुपवरती देणार आहे. त्यामुळे लिहून घेण्यापेक्षा तुम्ही संयुक्त वाचन आणि समजावून घेणं याकडे तुमचं लक्ष असू द्या. दैवी संपत्ती अजूनही काय आहे की इंद्रियांचा विषयाशी संयोग झाला तरी त्या विषयाबद्दल आसक्ती न वाटणं. मनाची कोमलता, तेज, क्षमा, धैर्य. लोकाविरुद्ध किंवा शास्त्राच्या विरुद्ध जर काही आचरण करायचं असेल तर त्याची लज्जा वाटणं. निरर्थक हालचाली न करणं. शरीराची बाह्यशुद्धी राखणं, कुणाबद्दलही शत्रुत्व न वाटणं, स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान नसणं. ही सगळी दैवी संपत्ती आहे. तर अशाच प्रकारे दैवी संपत्तीचा यापूर्वी वेळोवेळी उल्लेख आलेला आहे. मागच्या वर्गामध्ये मी तुम्हाला तो जाणवून दिला होता. जसं की अध्याय 2 मध्ये आपण स्थितप्रज्ञेची लक्षणं पाहिली होती. तर ही स्थितप्रज्ञेची लक्षणं म्हणजे काय आहे? ही पण दैवी संपत्तीच आहे. किंवा 12व्या अध्यायात मला कोण प्रिय आहे ह्या नावाखाली त्यांनी काही श्लोकांमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. तर ती सुद्धा दैवी संपत्ती असलेले लोक भगवंताला प्रिय आहेत आणि त्यांचंच वर्णन तिथे केलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञान आणि अज्ञान यातला फरक समजावून सांगताना त्यांनी काही श्लोक दिलेले आहेत. तर ते वर्णन म्हणजे सुद्धा ते ज्ञान म्हणजे दैवी संपत्तीच आहे. आणि 14व्या अध्यायात त्रिगुणातीताची लक्षणं. ह्या लक्षणातून पण दैवी संपत्ती आपल्याकडे उघड केली आहे. म्हणजे अशा रीतीने भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्तीचं कोठार जागोजागी भरून ठेवलेलं आहे. तर ते आपल्याला हे जाणीव करून देण्यासाठी आहे की आपण कुठल्या मार्गावर चाललोय. ते आपण वेळोवेळी मार्गदर्शन करावं म्हणून ते अनेक ठिकाणी दिलंय. तसंच इथे सुद्धा मुद्दाम त्या नावाचा एक वेगळा अध्याय निर्माण करून इथे ती लक्षणं दिलेली आहेत. तर ही दैवी संपत्ती कुठून प्राप्त होते हे आपण मागच्या अध्यायात पाहिलं होतं की ज्ञान आणि वैराग्य यामुळे ही दैवी संपत्ती आपल्याला प्राप्त होते. तर ज्ञान म्हणजे काय? तर आपण ह्या भगवद्गीतेमध्ये जे घेत आहोत ते हे ज्ञान आहे. उदाहरणार्थ दैवी संपत्ती कुठली आहे हे जाणून घेणं म्हणजे सुद्धा काय झालं? ज्ञान मिळवणं झालं. तर अशा रीतीनं आपण ज्ञान मिळवलं तर आपल्याकडे दैवी संपत्ती वाढते. आता आपण बघूया की आसुरी संपत्ती कुठली असते. कदाचित कळत न कळत आपल्या जवळ ती गोळा झालेली असेल तर आपण तिचा काय करू शकतो? त्याग करू शकतो. त्यासाठी इथे आसुरी संपत्तीचं पण वर्णन भगवंतांनी केलेलं आहे की ढोंग करणं, घमेंड असणं, अभिमान असणं, राग असणं, म्हणजे एखादी गोष्ट हवीशी किंवा नकोशी वाटणं, कठोरपणा, अज्ञान, प्रवृत्ती आणि निवृत्ती ही दोन्हीही जाणत नाही. याचा अर्थ काय? की ईश्वराकडे प्रवृत्ती होणं आणि सांसारिक गोष्टींमधून निवृत्ती होणं. तर हे दोन्ही पण त्याला समजतच नाही की प्रवृत्ती कशाला म्हणायचं, निवृत्ती कशाला म्हणायचं. अंतर्बाह्य शुद्धी, उत्तम आचरण आणि सत्य भाषण असत नाही त्याच्याकडे. त्याचा असा विचार असतो की हे जग कसं आहे की आश्रयरहित आहे. त्याला कुणाचाही भगवंताचा आश्रय नाहीये. ते ईश्वराशिवाय आपोआपच उत्पन्न झालेलं आहे. आणि केवळ काम हे त्याचं कारण आहे. खोट्या ज्ञानाचा अवलंब, भ्रष्ट स्वभाव, मंद बुद्धी, इतरांवर अपकार करणं, क्रूरकर्मी असणं, केवळ जगाच्या नाशाला असे लोक काय होतात? समर्थ होतात.
तर आपण पाहतो की अशा प्रकारचे लोक आपल्याला जगामध्ये पुष्कळसे दिसतात. अगदी खूप मोठ्यातली मोठी माणसं पण अशी असतात जी महायुद्ध घडवतात, क्रूरकर्मी असतात. तर लहानातली लहान अगदी आपल्यामध्ये सुद्धा यातले काही गुण असतात, की जे आपल्याला असं वाटतं की नाही मी बरोबरच आहे, माझं काय चुकलं? परंतु जर नीट व्यवस्थित पद्धतीनं जर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, तर असं लक्षात येईल, की यातली बऱ्यापैकी संपत्ती आपल्याकडे पण असते. अशीच अजून काही संपत्ती त्यांनी सांगितली, की दंभ, मान, मदाने युक्त, कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेणे. हं. म्हणजे आपल्याला लक्षात येतं, की ही कामना आहे माझी, ही पूर्ण होण्यासारखी नाहीये. तरी पण काय करतो त्याच्या मागे लागतो. तसंच अज्ञानानं खोटे सिद्धांत स्वीकारतो आणि मग त्याप्रमाणे भ्रष्ट आचरण करतो. याचं उदाहरण कसं देता येईल? की समाजामध्ये राहायचं असेल तर श्रीमंत खूप आपण असलंच पाहिजे. हं. आपल्याकडे खूप मोठा बंगला किंवा मोठं घर असलंच पाहिजे. आता हे सगळे खोटे सिद्धांत झाले. हं. तर ते खोटे सिद्धांत अगोदर स्वीकारायचे आणि मग ते पूर्ण करण्यासाठी काय करायचं? भ्रष्ट आचरण करायचं. मग आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषयभोग. हं. म्हणजे अशा प्रकारचे विषयभोग की ज्याच्यामध्ये असंख्य चिंता आहेत. ते भोगण्यासाठी तो तत्पर असतो आणि त्याचं म्हणणं काय असतं? हाच काय तो खरा आनंद आहे. हा सोडून दुसरा आनंद नाहीच. वेगवेगळ्या आशा, ह्या आशा अपेक्षांच्या पाशांनी तो बांधला गेलेला असतो. मग हे विषयभोग हवे आहेत म्हणून तो काय करतो? अन्यायाने द्रव्य वगैरे गोळा करण्याच्या मागे लागतो. पुन्हा मी आज हे मिळवलं, उद्या मी ते मिळवेल. हं. हा मनोरथ मी पूर्ण करील. अशा प्रकारचे त्याच्या कामना असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्ण सांगतात, की आपल्या आणि इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा ते द्वेष करणारे असतात. हं. की स्वतःच्या अंतःकरणात सुद्धा भगवंत आहेत आणि इतरांच्या शरीरात सुद्धा ते आहेत. हे जाणीव न ठेवता ते त्याचा द्वेष करतात. तर ही झाली आसुरी संपत्ती. त्या आसुरी संपत्तीचे परिणाम काय होतात? तर हे मूढ लोक मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. इथे आपण याचा थोडा प्रॅक्टिकल अर्थ काय घेऊ शकतो? की अशी आसुरी संपत्ती जर तुमच्या जवळ असेल, तर तुम्ही आयुष्यभर ह्या आसुरी संपत्तीत असल्याचे जे परिणाम आहेत, ते भोगत राहता. मग आता याला उपाय काय? तर सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं, की काम, काम म्हणजे काहीतरी हवंसं आहे. क्रोध, जर ते मिळालं नाही तर निर्माण होणारा क्रोध आणि आपल्या जवळ जे नाहीये त्याचा लोभ असणं. हं. किंवा आपल्या जवळ जे आहे ते हरवू नये असं वाटणं, मोह असणं. म्हणजे हे जे आपण पाहिलं मागच्या वर्गामध्ये पुरुषोत्तम योगामध्ये आपण तो वृक्ष पाहिला होता आणि त्या वृक्षाची 3 मुळं पाहिली होती. तर ही जी मुळं आहेत, ही मुळं म्हणजे काय आहेत? ही नरकाची द्वारं आहेत असं समजणं. हं. ही आपल्या आत्म्याला अधोगतीला नेणारी आहे. म्हणजे 6 आणि 3, 9 ही तर आपण पाहिली, पण त्यातल्या त्यात भगवंत 3 वर जास्त जोर देत आहेत. कुठले? कामना, क्रोध आणि लोभ. यापासून मुक्त झालेला कल्याणाचं आचरण करून परमगती मिळवतो. हं. तर हा त्याच्यासाठीचा उपाय आहे, की ही जी नरकाची द्वारं आहेत, त्या द्वारामधून प्रवेश न करणं. तर कर्तव्य आणि अकर्तव्य म्हणजे काय करावं आणि काय करू नये याची व्यवस्था लावण्यासाठी शास्त्र प्रमाण आहे. हं. म्हणजे आता इथून पुढे जे आपण बघणार आहोत, तर ते त्या संबंधीचं शास्त्र बघणार आहोत, की 3 गुण कुठले आहेत? त्या 3 गुणांमुळे आपल्या कार्यामध्ये 3 कसे प्रकार पडतात आणि त्यातले कुठली कामं आपण केली पाहिजेत. हं. तर ते शास्त्र प्रमाण आहे हे समजावून घेणं आणि हे जाणून शास्त्रानं नेमलेलं कर्म करणं योग्य आहे. हं. तर हे त्याच्यासाठीचे त्यांनी आपल्याला उपाय सांगितले. तर अशा रीतीने इथे दैवासुर संपत विभाग योग हा अध्याय संपला. हा अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर दैवी संपदा ही मुक्तिदायक असते आणि आसुरी संपदा बंधनकारक असते. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं आहेत. शास्त्र प्रमाण मानून तू शास्त्रविधीनं नेमलेली कर्म करणं योग्य आहे.
आता शास्त्रविधीने कुठली कर्म नेमली आहेत ती आपण आता ह्या पुढच्या अध्यायामध्ये बघूया. तर हा पुढचा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग, म्हणजे 3 प्रकारच्या श्रद्धा. मागे आपण एक अध्याय पाहिला होता मागच्या वर्गामध्ये, गुणत्रय विभाग योग. तर त्या 3 गुणांच्या आधारावरती आपल्या दैनंदिन जीवनातल्या कृतींचे 3 भाग कसे पडतात ते समजावून आपल्याला आता इथे घ्यायचंय. त्याला श्रद्धात्रय विभाग म्हटलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण 9व्या अध्यायात मी आता सांगितल्याप्रमाणे 27व्या श्लोकात सांगितलं होतं की तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. म्हणजे इथे 9व्या अध्यायातल्या 27व्या श्लोकात त्यांनी आपल्याला 5 प्रकारच्या कर्मांची थोडीशी काय केली होती, पूर्वसूचना दिलेली होती की तू जे कर्म करतोस त्या कर्माला ह्या अध्यायामध्ये यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि आपण पूर्वी पण पाहिलंय की आपण करत असलेलं कर्म हाच काय आहे, यज्ञ आहे. त्यामुळे ह्या अध्यायात कर्माला यज्ञ नावाने संबोधलेलं आहे. त्यानंतर जे खातोस ते मला समर्पण कर, म्हणजे काय, तर तुझ्या शरीरात तुझ्या अंतर्यामी मीच आहे. तर त्या मला तू ते अर्पण करतोय ह्या भावनेनं तू आहार घे. तू जे हवन करतोस तर त्या हवनाला ह्या अध्यायामध्ये पूजा किंवा श्रद्धा असं म्हटलेलं आहे. कारण अगदी खूप पूर्वीच्या काळी जेव्हा फक्त यज्ञयाग व्हायचे त्या काळामध्ये हवन हा शब्द जास्त समर्पक होता. पण आता यज्ञयाग मागे पडले आणि पूजा अर्चा किंवा ईश्वराचं स्मरण ह्या गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे इथे हवन ह्या शब्दाऐवजी पूजा आणि श्रद्धा हा शब्द भगवंतांनी वापरलेला आहे. त्यानंतर तू जे दान देतोस, जे तप करतोस, ते सगळं मला अर्पण कर. तर दान देणं आणि तप करणं ही त्याच्या पुढचे आणखीन 2 भाग झाले कामाचे. ह्या 5ही प्रकारच्या कर्मांचे गुणाप्रमाणे प्रत्येकी 3 प्रकार पडतात. आता सध्या आपण यातले कुठले कर्म करतो, तर आपण फक्त खातो आणि कामाला जातो. ते कामाला जाणं सुद्धा आपलं यज्ञासारखं नसतं, तर पैसे कमवण्यापुरतं असतं. त्यानंतर पुढे जे सांगितलंय पूजा, दान आणि तप ते तर आपण करतच नाही. पूजा केली तरी आपण नाममात्र करतो. त्यामध्ये भक्तीचा लवलेश नसतो, भाव नसतो मनामध्ये. तर आपण ह्या सगळ्या 5ही गोष्टी व्यवस्थित रीतीनं कशा करू शकू, कशा करायला हव्यात, शास्त्र काय सांगतं त्या बाबतीत, ते आता भगवंत इथे सांगतायत. तर सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्याला श्रद्धेबद्दल सांगतायत. तर अर्जुनाने सगळ्यात ह्या अध्यायाच्या सुरुवातीला 17व्या अध्यायात पहिल्या श्लोकातच प्रश्न विचारला. काय विचारला, की शास्त्रविधीला सोडून, म्हणजे आता इथून पुढे जे सांगतायत त्याचा जर एखाद्याने अभ्यास केलेलाच नसेल, पण त्याच्या जो मनामध्ये श्रद्धा आहे, तर तो माणूस शास्त्राला सोडून देतो आणि फक्त श्रद्धेने युक्त होतो आणि देवादिकांचं पूजन करतो. तर त्याची स्थिती कुठली असेल असा प्रश्न विचारला अर्जुनाने. भगवंत इथे उत्तर देतात की अशा प्रकारचा कुठलाही शास्त्रीय संस्कार जर झालेला नसेल त्या व्यक्तीवर, तर त्या व्यक्तीची श्रद्धा स्वभावतःच 3 गुणांच्या प्रभावामध्ये आलेली असते. म्हणजेच ही श्रद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारची असते. आणि मग इथे ते 3 प्रकारची श्रद्धा समजावून सांगतात की सात्विक माणसं देवांची पूजा करतात, राजस माणसं यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात, तर तामस माणसं प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात. मग ही जी तामस माणसाची पूजा आहे ही कशी चालते, तर मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात. आपण पाहतो कधीतरी आपण जर शिर्डीच्या रस्त्याला गेलो किंवा शेगावला जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की बरेचसे लोक अंगावरती पोत्यांचे कपडे घालतात, कुणी जमिनीवरती नमस्कार घालत घालत आपल्या घरापासून थेट शिर्डीच्या मंदिरापर्यंत नमस्कार घालत जातात. मग ते कित्येक किलोमीटरचं अंतर असतं. म्हणजे हे काय झालं, हे जसं मनात आलं की आपण असं करूया
आणि जे मनात आलं तेच लगेच ते करायला लागतात. त्याला घोर तपश्चर्या म्हटलंय. त्यामुळं काय होतं, की शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मला ते कृश करणारे असतात. तर ही सगळी तामसिक पूजा झाली, असं भगवंत इथे सांगतायत. तसंच आहाराचे सुद्धा 3 भाग झालेत. तर आपण आहाराच्या वर्गामध्ये हे 3 भाग बारकाईनं पाहिले. अन्नमय कोश शुद्धीकरण कसं करायचं हे पाहताना. तर पुन्हा एकदा ते आपण थोडक्यात बघूया, की आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारं जे अन्न असतं, जे रसयुक्त असतं, स्निग्ध असतं, स्थिर राहणारं आणि स्वभावतः मनाला प्रिय वाटणारं. स्वभाव म्हणजे कुणाचा? आपला पण आणि त्या जो आहार घेतोय त्या आहाराचा पण स्वभाव. ते मुळात त्याच्या स्वभावामध्ये नैसर्गिक अवस्थेमध्ये असताना आपल्याला जर प्रिय वाटत असेल तर तो सात्विक आहार. राजसिक आहार कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडा, जळजळणारा, दुःख, काळजी, रोग उत्पन्न करणारा. आपला आतापर्यंत काय होता? बहुतांश असा आहार आपल्याला आवडायचा. पण आता हे ज्ञान झालं. हे ज्ञान झाल्यानंतर आपण काय करायला सुरुवात केली? आपल्या आहारात बदल करायला सुरुवात केली आणि राजस आहाराकडून आपण सात्विक आहाराकडे वळलो. त्यानंतर तामसिक आहार जो सहसा आपला नसतो, पण इथे भगवंत आपल्याला त्याची माहिती देत आहेत, की कच्चा, रस नसलेला, दुर्गंध येणारा, शिळा, उष्टा, अपवित्र हे सगळे आहाराचे 3 प्रकार झाले. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, त्याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवरती पडलेला असतो. आता यज्ञ. तर यज्ञ म्हणजे काय, की आपण जे कर्म करतो ते. तर हे पण 3 प्रकारचं असतं. तर सात्विक कर्म किंवा सात्विक यज्ञ कसा आहे, की जो शास्त्रविधीने नेमून दिलेला आहे. तो ते कर्म करणं माझं कर्तव्य आहे. ह्या भावनेनं आपण जर ते कर्म करत असू, ते करत असताना आपण फळाची इच्छा ठेवलेली नाहीये, की याचं फळ सगळ्यांना मिळू दे. मला हवंय म्हणून नाही तर सगळ्यांना मिळू दे ह्या भावनेनं केलेलं आहे. तर ते कर्म सात्विक आहे. आता राजसिक कर्म कुठलं? तर केवळ दिखाव्यासाठी किंवा फळाच्या अपेक्षेनं फळ सतत ते कर्म करत असताना दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर काय दिसत आहे? ते फळच दिसत आहे. तर ते झालं राजसिक कर्म किंवा राजसिक यज्ञ. आणि तामसिक कुठलं? की शास्त्राला सोडून म्हणजे शास्त्रामध्ये जी कर्म करायला सांगितली आहेत ती सोडून मनाने जे मनाला येईल ते कर्म करणं म्हणजे शास्त्राला सोडून. अन्नदान न करता मंत्राशिवाय केलेले यज्ञ, दक्षिणा न देता किंवा कुठलीही श्रद्धा न ठेवता केलेला यज्ञ हे तामसिक यज्ञ होत. अशा रीतीनं यज्ञाचे पण 3 प्रकार सांगितले. हे सगळं आपलं सामुदायिक वाचन आहे. तुमच्या पुस्तिकेमध्ये हे सगळं व्यवस्थित रीतीनं दिलेलं आहे. पण ह्या अध्यायामध्ये नेमकं काय काय त्यांनी कव्हर केलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित लक्षात यावं. ह्या अध्यायाची एकंदरीत आउटलाईन काय आहे हे लक्षात यावी म्हणून आपण इथे ते पुन्हा एकदा घेत आहोत. आता तप. आपण काय काय पाहिलं? आहार पाहिला, श्रद्धा पाहिली. त्यानंतर कर्म पाहिलं किंवा यज्ञ पाहिलं. आता तप सांगताय. तर तपाच्या अगोदर 3 प्रकार असतात हे लक्षात घेऊया, की कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. म्हणजे शरीराच्या सहाय्यानं केलेलं तप. शरीराच्या सहाय्यानं कुठलं करतो? तर देव, ब्राह्मण, गुरु आणि ज्ञानी यांची पूजा करणं. त्यांची पूजा करणं म्हणजे काय? त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये सन्मान ठेवणं. तसंच आपल्या शरीराचं पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा हे सगळं पालन करणं याला शारीरिक तप म्हटलेलं आहे. वाणीचं तप कुठलं? की दुसऱ्याला न बोचणारं, प्रिय आणि हितकारक अशा प्रकारचं शब्दांचं उच्चारण करणं किंवा अशा प्रकारे आपलं बोलणं असणं याला वाणीचं तप म्हटलेलं आहे. यथार्थ भाषण करणं, वेदशास्त्रांचं पठण करणं, परमेश्वराचं नामजप करणं म्हणजे वाणीचे आपल्या मुखातून जे काही बोल निघतील ते ह्या प्रकाराचे असले तर त्याला असं म्हणायचं की आपण आपल्या वाणीच्या सहाय्याने तप करतो आहोत. आता मनाचं तप काय असू शकतं? की आपल्या मनाची प्रसन्नता ठेवणं, शांत भाव ठेवणं, मनातल्या मनात भगवत चिंतन करणं.
आपल्या मनाचा विशिष्ट निग्रह करणं. आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे तर त्याचा एक निग्रह असला पाहिजे. आपल्या अंतःकरणातले पवित्र भाव, हे सगळं मनाचं तप झालं. तर अशा रीतीने तप हे 3 प्रकारचं असतं हे अगोदर त्यांनी समजावून सांगितलं. आणि ह्या 3 तपांचे पुन्हा 3 प्रकार कसे पडतात ते आता सांगतायत, की सात्विक तप कुठला. तर फळाची इच्छा न करता योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेनं केलेलं 3ही प्रकारचं तप. मगाशी जे आपण पाहिलं कायिक, वाचिक आणि मानसिक. हे कायिक, वाचिक आणि मानसिक तप करताना फळाची जर कुठलीही इच्छा नाही ठेवली तर ते सात्विक तप झालं. ते श्रद्धेनं केलं तर. पण तेच तप जर तुम्ही सत्काराची, मान-सन्मानाची इच्छा ठेवून केलं किंवा कुठलाही स्वार्थ मनात ठेवून जर ते तप केलं, पाखंडीपणाने केलं, तर ते क्षणिक फळ देणारं तप असणार आहे. ते अनिश्चित असणार आहे. त्यामुळे त्याला राजसिक तप म्हटलेलं आहे. आणि तामसिक तप कुठलं? की मूर्खतापूर्वक, हट्टानं, नाही मी हे करणारच. मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन आणि दुसऱ्याचं अनिष्ट करण्यासाठी केलेलं तप. हे झालं तामसिक तप. म्हणजे आपल्याला तपाचे पण 3 प्रकार लक्षात आले. सात्विक, राजसिक आणि तामसिक. मग आपण जे काही तपश्चर्या करतो, आपल्या हाताने जे काही दिवसभरामध्ये गोष्टी घडतात, तर ते कुठल्या प्रकारचं घडतं? यातलं कुठलं आहे हे आपण पाहायला पाहिजे. यानंतर आपण पुढे जाऊया, की दान. दान सुद्धा 3 प्रकारचं असतं. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, दान आणि दक्षिणा याच्यामध्ये काय फरक आहे? तो लिहून काढा म्हणून. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लिहिलंय. पण आता आपण मुळामध्ये दानाचे सात्विक, राजसिक, तामसिक कसे प्रकार असतात ते आधी समजावून घेऊया. सात्विक दान म्हणजे काय? की दान देणं हे आपलं कर्तव्यच आहे. या भावनेनं देश, काल आणि योग्य पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिलं जातं. तर आपल्यावरती एखाद्यानं जर उपकार करून ठेवलेला असेल आणि त्या बदल्यात जर आपण त्या व्यक्तीला काही देत असू तर ते दान नाही झालं. ती दक्षिणा झाली. दान कशाला म्हणायचं? तर ज्यानं आपल्यावरती उपकार केलेले नाहीयेत, त्याचा आपला कुठलाही संबंध नाहीये. असं असताना सुद्धा तुम्ही कुठलंही कारण नसताना तुमच्या जवळच्या धनाचा काही भाग समाजातील चांगली कार्य चालत राहावीत किंवा कुठे एखाद्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि तिथे धन नाहीये, ह्या भावनेनं जर दिलं आणि ते कुणाला द्यायचंय? तर योग्य ठिकाणी द्यायचं आहे. त्याला आपण सत्पात्री दान असं म्हणतो. तुम्ही रस्त्याने जाताना तुमच्या गाडीला सिग्नल लागला, की बरेचसे भिकारी मुलं, मुली किंवा लोक तुमच्या समोर येतात आणि जर तुम्ही त्यांना खिशातून काढून काही पैसे दिले, तर त्याला आपण दान नाही म्हणू शकत. किंवा त्याला सात्विक दान नाही म्हणता येणार. ठीक आहे, तुमच्या मनामध्ये दयाभाव आला, तुम्ही दिलं, ठीक आहे, द्यायलाही हरकत नाही. परंतु ते दिलं म्हणजे आपण आपलं दान देण्याचं सामाजिक कर्तव्य निभावलं असं मुळीच नाही. हे लक्षात घ्यायचं. आता राजसिक दान कसं आहे, की क्लेशपूर्वक प्रति उपकाराच्या हेतूनं, की कुणीतरी आपल्यावर उपकार केलाय तो फेडण्यासाठी किंवा देण्याची इच्छा नसताना क्लेशपूर्वक दिलाय किंवा काहीतरी फळ मिळेल आपल्याला. हे दान दिल्यानंतर याच्यातून आपल्याला अमुक एक फळ मिळणार आहे. अशी भावना ठेवून दिलं तर ते राजसिक दान झालं. आणि तामसिक दान की सत्काराशिवाय, म्हणजे ज्या व्यक्तीला आपण दान देतोय तर त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनात सत्काराची भावना असली पाहिजे. तर ती न ठेवता तिरस्कारपूर्वक अशा रीतीने जर दान दिलं, ही काय बला आली आहे माझ्याकडे, कशाकरता मला हे दान द्यावं लागतंय, हे नसतं दिलं तर बरं झालं असतं, हे झालं तिरस्कारपूर्वक. अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री, 3 गोष्टी सांगितल्या. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, की आपण सिग्नलला कोणाला तरी काही पैसे देतो. ठिकाण पण अयोग्य आहे, वेळ पण अयोग्य आहे आणि पात्र पण योग्य नाहीये. त्या लोकांना त्या स्थितीतून त्यांचं उत्थान करण्यासाठी काय करायला पाहिजे, कुठला प्रोजेक्ट राबवायला पाहिजे, त्या प्रोजेक्टसाठी काम करणं, त्या प्रोजेक्टसाठी दान देणं, त्याला सत्पात्री म्हणता येईल. तर हे झाले 3 प्रकारचं दान. आता आपल्या संस्कृतीमध्ये एक
हरिओम तत्सत असा एक मंत्र आहे, किंवा आपण पाहतो की पुष्कळसे लोक हरिओम तत्सत असं मधून मधून म्हणत असतात. त्याचा नेमका काय संबंध आहे किंवा त्याचा नेमका काय अर्थ आहे तो इथे त्यांनी सांगितलाय. आणि ह्या शब्दांचा आणि आता ह्या अध्यायात जे आपण शिकलो त्या दोन्हीचा काय संबंध आहे ते पण आपल्याला आता इथे बघायला मिळेल. तर ओम, तत् आणि सत ही तीनही त्या ब्रह्माचीच नावं आहेत. त्या सच्चिदानंद घन ब्रह्माला ही नावं आहेत. कृष्ण, राम ही नावं अलीकडच्या काळात पडलेली आहेत. म्हणजे परमेश्वराला प्रत्येक युगाप्रमाणे वेगळी वेगळी नावं होती पहा. भागवत ग्रंथामध्ये याच्याबद्दलचे उल्लेख आहेत की ज्या वेळेला सत्ययुग होता तर सत्ययुगामध्ये परमेश्वराला नावं नव्हती. त्यावेळेला त्याला फक्त पुरुषोत्तम किंवा पुरुष किंवा तत् असं म्हटलं जायचं. त्यानंतर मग त्रेतायुग आला, मग त्यानंतर द्वापार युग आलं आणि आताच हे कलियुग आहे. तर त्रेतायुगामध्ये मग त्यांना नारायण किंवा जी आपण संध्यावंदनामध्ये जी नावं उच्चारतो ती नावं त्यांना दिली गेली. पण त्रेतायुगातही त्यांना आकार दिलेला नव्हता. त्यानंतर मग द्वापार युगामध्ये त्यांना आकार दिला गेला, चतुर्भुज आकार. तर अशा रीतीनं ह्या नावांचा त्यांच्याशी संबंध आहे. तर जेव्हा केव्हा ही नावं किंवा मानव रूपामध्ये भगवंतांनी अवतार घेतलेले नव्हते त्या काळामध्ये ही भगवंताची मूळ नावं आहेत. तर ओम याचा अर्थ काय होतो? ओम ह्या शब्दाचा उपयोग किंवा भगवंताच्या ह्या नावाचा उपयोग केव्हा केला जातो? तर यज्ञ, दान आणि तप ह्या क्रियांचा आरंभ करताना ओम ह्या नावाचं उच्चारण केलं जातं. आपण आपल्या वर्गाची सुरुवात करताना काय करतो? अगोदर 3 वेळा ओंकार करतो आणि मग आपल्या कार्याचा आरंभ करतो. त्यानंतर तत्. तत् म्हणजे ते. तर ते म्हटलं की म्हणजे हे संपूर्ण जग 2 भागात विभागलेलं आहे, ते आणि हे, नाही का? तर हे म्हणजे ही सगळी प्रकृती आणि तत् म्हणजे ते परब्रह्म. तर तत् ह्या नावानं त्याला संबोधलं जातं. तर सगळं काही त्या परमात्म्याचंच आहे ह्या भावनेनं फळाची इच्छा न करता केलेल्या क्रिया, यज्ञ, तप आणि दान, या तीनही क्रिया हे सगळं काही त्या परमात्म्याचंच आहे हे समजून करणं, त्यावेळेला तिथे तत् ह्या शब्दाचा उच्चार केला जातो. आणि सत, तर परमात्म्यासाठी केलेलं कर्म निश्चयाने सत आहे असं म्हटलं जातं. म्हणजे खरी कर्म कुठली आणि खोटी कुठली? तर तुम्ही ईश्वरासाठी जे जे करता ते सगळं खरं, आणि प्रकृतीसाठी, स्वतःसाठी, त्रिगुणासाठी जे जे करता ते सगळं असत आहे. तर हे समजावून घेणं आणि ह्या सत भावनेनं कर्म करणं, परमात्म्यासाठी कर्म करणं, त्याला सत म्हटलेलं आहे. तर जर श्रद्धेशिवाय आपण हवन करू, दान करू, तप करू किंवा कुठलंही शुभ कार्य करू तर ते असत असं म्हटलं जातं. तर अशा रीतीनं भगवंतांनी इथे ओम, तत् आणि सत ह्या तिन्हीचा अर्थ इथे सांगितला. कारण भगवंत आपल्याला इथे आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात आपण जाणीवपूर्वक केली पाहिजेत आणि जाणीवपूर्वक सात्विक भाव मनामध्ये ठेवून केली पाहिजेत अशी 5 कर्म आपल्याला भगवंत इथे समजावून सांगतायत. तुम्ही पाहता आपले मुस्लिम मित्र असतात पहा, तर ते म्हणतात की आम्हाला कुराणामध्ये ह्या 5 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत आणि ते त्या 5 गोष्टी जाणीवपूर्वक श्रद्धेने करतात. त्या 5 कुठल्या आहेत हे सगळ्या मला लक्षात नाहीयेत, परंतु त्यातली एक आहे की हजची यात्रा करणं किंवा जकात देणं. जकात हा शब्द कसा आलेला आहे? तर आपल्या उत्पन्नातला काही ठराविक भाग समाजासाठी देणं, याला मुस्लिम बांधव जकात असं म्हणतात. तर ते त्यांना त्यांच्या ग्रंथानं सांगितलेले किंवा भगवंतानं काय सांगितलंय हे त्यांनी जे काही ग्रंथित करून ठेवलेलं आहे तर त्या आज्ञा ते जाणीवपूर्वक पाळतात. आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आज्ञा म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे निर्देश त्यांनी केलेले आहेत.
पण केवळ त्या आज्ञा नाहीत आणि निर्देश आहेत. आपण पालन केलं तरी चालतील, नाही केलं तरी चालतील, असं म्हणून जर आपण वागलं, तर काय होतं? आपली अधोगती होत राहते. त्यामुळे ह्या 5 क्रियांवर जाणीवपूर्वक आपण इथून पुढे लक्ष दिलं पाहिजे. तर आता हा इथे 17वा अध्याय संपला. आपण काय शिकलो 17व्या अध्यायामध्ये? तर याचं नाव होतं श्रद्धात्रय विभाग योग. याला असं नाव का पडलं? तर अर्जुनाने पहिला प्रश्न 3 प्रकारच्या श्रद्धा कुठल्या असतात? असा केला होता. म्हणून याचं नाव श्रद्धात्रय विभाग आहे. पण असं जरी नाव असलं तरी हा अध्याय फक्त श्रद्धेचे 3 भाग सांगत नाही. तर श्रद्धेशिवाय इतर 5 कर्मांचे 3 भाग तो आपल्याला सांगतो. तर शास्त्रविधीने नेमलेली 5 कर्म आहेत. श्रद्धा, श्रद्धा म्हणजेच हवन किंवा पूजा. आपण करत असलेली घरातली आपली पूजा कर्म. आणि आहार. तर ही जी 2 कर्म आहेत, ही आपली वैयक्तिक आहेत. ही 4 भिंतीच्या आत घडतात. याचा संबंध स्वतःच्या खाजगी जीवनाशी असतो. आणि 3 कर्म आहेत, ज्याचा सामाजिक जीवनाशी संबंध असतो. ती म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे आपण बाहेर जाऊन काय काम करतो? आपण नोकरीवरती जातो, आपण बाहेर जाऊन आपला कारखाना चालवतो, आपण बाहेर जाऊन दुकानासारखी व्यापाराची कामं करतो. तर ही कर्म, त्यानंतर कायिक, वाचिक आणि मानसिक हे तप आणि आपण देत असलेलं दान. तर ह्या 3 गोष्टी अशा आहेत ज्याचा समाजाच्या वेल वरती निश्चित असा परिणाम घडतो. तर हे 3 आपण कुठल्या पद्धतीने करतो? ही सात्विक असावी. तर तपाचे 3 प्रकार होते, की ज्ञानी व्यक्तींची पूजा करणं. त्यानंतर वाचिक तप, त्यामध्ये बोलण्यात प्रिय आणि यथार्थ असं बोलणं आणि मानसिकमध्ये मन प्रसन्न ठेवणं. हे पुन्हा एकदा आठवणीसाठी आपण इथे रिपीट केलंय. त्यानंतर ओम तत्सत. तर सगळं काही त्या परमात्म्याचंच आहे आणि जे काही करायचंय ते परमात्म्यासाठीच करायचं आहे. तर अशा रीतीनं ह्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग मध्ये आपण 5 महत्वाची काय शिकलो? कर्म शिकलो. हे पहा, इथे आपण आता ज्या 2 अध्यायांचं अभ्यास केला, की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तर दैवी संपत्ती म्हणजे आपण काय काय केलं पाहिजे आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय काय करू नये, हे भगवंतांनी सांगितलं. त्याच्यानंतर श्रद्धात्रय विभाग योग. याच्यामध्ये आहार, पूजा, दान, यज्ञ आणि तप या 5 महत्वाच्या गोष्टींचं सात्विकता काय असते ते सांगितलं. म्हणजे पण तिथे सुद्धा काय आलं, की तुमच्या ह्या 5 गोष्टी तुम्ही कशा केल्या पाहिजेत ते आलं. म्हणजे या दोन्ही अध्यायामध्ये काय करावं, कसं करावं हे सांगितलं. थोडक्यात ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत डूज आणि डोंट्स म्हणतो. पण त्याच्या जोडीला एक लक्षात घ्या, की ह्या गोष्टी ज्या त्यांनी इथे भगवंतांनी दिलेल्या आहेत, तर ह्या फक्त आपल्याला आपण योग्य वाटेवर चाललेलो आहोत का, ह्या निरीक्षणासाठी आहे. खरं तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा सिंह असेल, तर सिंहाला सांगावं लागतं का, की तुझा आहार मांसाहार आहे म्हणून, किंवा तू गवत खाऊ नकोस, हे सांगावं लागतं का? नाही. त्याला जर गवत खाऊन त्याचं पोट भरलं असतं, तर तो शिकारीच्या मागे फिरलाच नसता. किंवा जंगलामध्ये त्याला त्याचा आहार मिळत नाही म्हणून तो शहरामध्ये शिरलाच नसता. तसंच शेळीला हे सांगावं लागतं का, गाईला हे सांगावं लागतं का, की गवत खावं, मांस खाऊ नये? नाही सांगावं लागत. का नाही सांगावं लागत? याचं कारण ती शेळी आहे. तिला ते सांगावं लागत नाही. ती मुळातच शाकाहारी आहे. सिंह म्हणा, वाघ म्हणा, हा मुळातच मांसाहारी आहे. त्याला ते सांगावं लागत नाही. म्हणजे
तुम्ही जे आहात त्या स्थितीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला काही सांगावं लागत नाही. डूज आणि डोंट्स तुम्हाला द्यावे लागत नाहीत. आता इथे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी आपल्याला आपण कोण आहोत याची ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे खरं तर आपल्याला काय करावं आणि काय करू नको हे सांगण्याची गरज नाहीये. हं. त्या शेळीला, त्या सिंहाला जसं सांगावं लागत नाही. तसंच आपल्याला सुद्धा मी माझ्या परमात्म स्वरूपामध्ये असेल, तर मला काही सांगण्याची गरज नाहीये. परमात्म्याला शिकवावं लागतं का? तू असा वाग, तू असा वागू नको. चांगला वाग, वाईट वागू नको. हं. हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण मग हे कशासाठी आहे? तर आपण आपलं स्वतःचं परमात्म स्वरूप सोडून ज्यावेळेला रस्ता सोडून आपण भटकतो, हं, त्यावेळेला आपल्याला आठवण देण्यासाठी आहे. "अरेच्चा, तू असा-असा वागतो आहेस ना, म्हणजे तू तुझं परमात्म स्वरूप सोडलेलं आहेस. तू तुझ्या वाटेवर चाल." म्हणजे अशा रीतीनं हे ह्या दोन्ही गोष्टी ह्या एकमेकाला पूरक आहेत. हं. पण यातली प्रधान गोष्ट कुठली आहे? प्रधान गोष्ट हे डूज आणि डोंट्स नाहीयेत. असं-असं वागायचं आहे, असं ठरवून आपण परमात्म स्वरूपाला पोहोचणार नाहीये. आपण आपल्यातल्या परमात्म स्वरूपाला ओळखल्यानंतर आपण आपोआप तसे वागणार आहोत. हं. हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपली साधना ही काय करावं आणि काय करू नये याच्या भोवती केंद्रित न ठेवता आपली साधना आपलं मूळ स्वरूप काय आहे याच्या भोवती असली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला समाधी अभ्यास, ध्यान प्रक्रिया ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुद्धा कशी असली पाहिजे? तर योग्य त्या चिंतनाने युक्त असली पाहिजे. हं. आणि त्यासाठी मी ह्या वर्गाच्या सुरुवातीला जी तुम्हाला 3-4 उदाहरणं दिली, हं, तर ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, की तुम्ही मडकं नाही आहात, तुम्ही त्या मडक्याच्या आतलं आकाश आहात. एकदा तुम्ही ह्या स्थितीचं तुमच्या मनावरती सखोल असा संस्कार झाला. तुम्हाला नित्य ध्यानामध्ये गेल्यानंतर हे सगळं आठवायची गरज नाही पडली, की तुम्ही आपोआप डोळे बंद केल्याबरोबर त्या आनंदाच्या महासागरासोबत एकरूप होता. हं. सगळ्या प्रकारचं करणं थांबतं आणि तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाच्या आनंदामध्ये लीन होता. त्यालाच म्हणायचं आत्म्याला परमात्म्यात लावणे. हं. एकदा तुम्ही ह्या स्थितीमध्ये राहू लागलात, की आपोआपच तुम्हाला तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दलचं प्रेम जागृत राहणार आहे. आपण एका उदाहरणामध्ये पाहिलं होतं, की हे शरीर आहे, ह्या शरीरातला मानेच्या खालचा भाग आपण रिप्लेस करून टाकला. हे सगळे अवयव काढल्यानंतर जो मेंदू राहिला, तो मेंदू सुद्धा हे ही प्रकृती आहे. त्या मेंदूमधला जो मी आहे, हं, त्या मीला पुरुष पण नाहीये, स्त्री पण नाहीये, माणूस पण नाहीये, जनावर पण नाहीये. ह्या सगळ्या ओळखी या शरीरामुळे प्राप्त झाल्या किंवा मन, बुद्धी, चित्त, अहंकारामुळे त्या मीला ओळखी प्राप्त झाल्या. ह्या सगळ्या ओळखी टाकून दिल्या, हे शरीर टाकून दिलं, तर तुमच्यातला तो कॉन्शियसनेस आणि एखाद्या प्राण्यामधला गाई, म्हैस, शेळी, कुत्रा यांच्यातला कॉन्शियसनेस यात काहीच फरक नाही. त्या कुत्र्याला ते कुत्रेपण का प्राप्त झालं? त्याच्यातल्या त्या शरीरामुळे प्राप्त झालं. त्याच्यातल्या त्या मीमुळे त्याला तो कुत्रा बनलेला नाहीये. आपलं हे सद्भाग्य आहे, की आपल्याला आपल्यातल्या कॉन्शियसनेसनं माणसाचं शरीर मिळालं. समुद्रात आपण गोल, चौकोनी, लांबोडकी 4-5 प्रकारची मडकी बुडवून धरली, तर एखादं पाणी गोल असेल, तर तो त्या पाण्याचा मोठेपणा नाहीये. ते त्या मडक्यामुळे त्याला ते गोलपण प्राप्त झालं. एखाद्या मडक्यामुळे त्या पाण्याला चौकोनीपण प्राप्त झालं. तर ते पाणी गोल किंवा चौकोनी नाहीये.
माझ्यातला मी माणूसही नाहीये आणि कुत्राही नाहीये. ज्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं, की माझ्यातला मी आणि समोरच्या प्राण्यातला मी हा तर तो अखंड एकरस असलेला परमात्माच आहे. हे ज्यावेळेला आपल्याला लक्षात येईल, त्यावेळेला आपल्याला आपोआपच त्याच्याबद्दलचा तो प्रेमभाव राहणार आहे. मग त्याच्यात परत वेगळा देव पहा म्हणून सांगण्याची गरज नाहीये. शत्रूमध्ये देव पहा म्हणून सांगण्याची गरज नाहीये. समोरच्या माणसामध्ये देव पहा म्हणून सांगण्याची गरज नाहीये. का? कारण ही सगळी मडकी आहेत. ह्या मडक्यामध्ये असलेला कॉन्शियसनेस जो ह्या सगळ्याचा आनंद घेतो, जो मी आहे हा अनुभव घेतो, तो कॉन्शियसनेस हा वैश्विक आहे. आणि ह्या स्थितीमध्ये आपण राहिलो, ह्या ज्ञानामध्ये राहिलो, ह्या चिंतनामध्ये आपण नेहमी राहिलो. हं? आणि त्या चिंतनामध्ये राहून त्या आनंदाचा आपण अनुभव घेतला, तर तेच अध्यात्म आहे. तीच आध्यात्मिक प्रगती आहे. याच्यापेक्षा वेगळं असं काही नसतं. याच्यापेक्षा वेगळं मला काहीतरी प्राप्त करायचंय आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे, असं काही नसतं. कारण कुठलाही घेतलेला अनुभव हा पंच ज्ञानेंद्रियांनी आहे आणि पंच ज्ञानेंद्रिय तर प्रकृती आहे. प्रकृती काय तुम्हाला भगवंताचा अनुभव देणार आहे? भगवंताचा अनुभव हा घेण्याची गोष्टच नाहीये. तुम्ही आहातच ते. त्यात फक्त रमण्याची गोष्ट आहे. हं. आणि त्यामुळे आपण हे जे भगवंतांनी दिलेले जे अध्याय आहेत, त्यांचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. हं. छान. तर ह्या दृष्टीनं गीतेचा अभ्यास करा. ह्या दिशेनं तुमच्या नोट्स काढा आणि ह्या दिशेनं तुमची प्रगती, तुमचा प्रवास सुरू ठेवा. जय गुरुदेव. आपण आजच्या वर्गामध्ये ओम तत्सत ह्याच्याबद्दल भगवंतांनी जे शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं, तर त्यातला ओम हा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्याला ओम हा फक्त एक शब्द म्हणून माहिती असतो, पण त्याच्या पाठीमागचं त्याचं वैशिष्ट्य माहित नसतं. आणि ते वैशिष्ट्य समजावून घेतल्याशिवाय त्या मंत्राचा काहीही आपल्यासाठी उपयोग होत नाही. ओम ह्याबद्दल आपल्याला फार तर एवढंच माहिती असतं, की ओम हा एकाक्षरी मंत्र आहे आणि तो अ, उ आणि म ह्या 3 अक्षरांपासून बनलेला आहे. एवढं जास्तीत जास्त आपल्याला माहित असतं. परंतु 11 उपनिषदांमध्ये सर्वात श्रेष्ठ उपनिषद ज्याला म्हटलं जातं, ते मांडुक्य उपनिषद आहे. आणि हे मांडुक्य उपनिषद फक्त ओम ह्या शब्दाबद्दलच आहे. शंकराचार्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, की सर्व उपनिषदांमध्ये श्रेष्ठ उपनिषद मांडुक्य उपनिषद आहे. आणि ते उपनिषद किती श्लोकांचं आहे? फक्त 12 श्लोकांचं उपनिषद आहे ते. आणि ते ओम ह्या अक्षराचं किंवा ह्या शब्दाचं महत्व सांगतात. हा शब्द नाहीये. हे परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला व्यक्त करणारा तो उच्चार आहे. त्याच्यामध्ये अ हे अक्षर जागृत अवस्था व्यक्त करतं. उ हे अक्षर स्वप्न अवस्था व्यक्त करतं आणि म हे अक्षर गाढ निद्रेची अवस्था व्यक्त करतात. तर मानवी जीवनामध्ये अ, उ आणि म म्हणजे जागृती, स्वप्न आणि गाढ निद्रा ह्या 3 अवस्था आहेत. या विश्वाला पण अशाच 3 अवस्था आहेत. निर्मिती, स्थिती आणि लय. आणि हा लय झाल्याच्या नंतर परमेश्वर त्याच्या ज्या मूळ अवस्थेमध्ये असतात त्याला सायलेन्स किंवा अर्धी मात्रा म्हणतात. ओम हा 3.5 मात्रांचा आहे. अ, उ आणि म आणि त्याच्यानंतर असणारी शांतता किंवा सायलेन्स.
तर त्यामुळं ह्या ओम ह्या मंत्राचा योग्य रीतीनं उच्चार करणं, त्याला योग्य रीतीनं ऐकणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण कालच्या वर्गात सुद्धा पाहिलं की हा देह सोडताना ओंकार आपल्या मुखामध्ये असला पाहिजे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ओंकाराचं योग्य रीतीनं उच्चारण करता येणं, त्याच्या सोबत राहणं हे पण आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही मांडुक्य उपनिषद सर्वांनी जरूर वाचा. तसंच YouTube वरती पण मांडुक्य उपनिषदाबद्दल हिंदीमधून खूप छान छान व्याख्यानं उपलब्ध आहेत. ती पण तुम्ही जरूर ऐका. तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये दिलेली ओंकाराची जी एक अर्ध्या तासाची ऑडिओ क्लिप आहे, ती पण तुम्ही जाणीवपूर्वक ऐका. जेव्हा जमेल त्यावेळेला डोळे बंद करून त्या ओंकाराच्या ध्वनीसोबत ध्यान किंवा मेडिटेशन पण करून पहा. याशिवाय पण तुम्हाला वैयक्तिक रीतीने काही अडचणी आल्या तर तुम्ही जरूर मला संपर्क करा. त्यानंतर दान आणि दक्षिणा हा मी तुम्हाला एक गृहपाठ दिलेला होता. तर दान सात्विक दान असतं. दान हे आपल्यावरती उपकार न करणाऱ्याला द्यायचं असतं. आपण जे धन कमावतो त्यावरती आपला पूर्ण अधिकार नसतो. त्यातील एक विशिष्ट भाग आपण समाजासाठी राखून ठेवला पाहिजे. उत्तर भारतामध्ये किंवा आपल्या या वर्गामध्ये सुद्धा काही लोक असे आहेत की आपल्या जीवनातला 10% आपल्या उत्पन्नातला 10% भाग ते समाजासाठी नियमित रीतीने देत असतात. आणि देण्यातला काय आनंद आहे हे तुम्ही द्यायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा आजचा जो आपला वर्ग आहे त्या निमित्तानं मनातल्या मनात एक संकल्प करू शकता की माझ्या जीवनातला ठराविक भाग आदर्श आहे की 10% द्यावं. ठीक आहे, शक्य नसेल 10%, 1% द्या. नसेल 1% तर मनातल्या मनात ठरवा किंवा मी दर महिन्याला किमान 100 रुपये माझ्या उत्पन्नातले काय करील, एखाद्या चांगल्या कार्यासाठी दान करेल. आणि तुमच्या जवळपास ज्या संस्था चांगलं काम करतात अशा तुम्ही शोधून काढा. ज्यांच्याशी तुमचा संबंध नाहीये अशा शोधा. ज्यांनी तुमच्यावरती उपकार केलेला नाहीये अशा शोधा आणि त्यांना नियमित रीतीनं काही मदत करत राहा. हा आपल्या साधनेचा एक भाग आहे. हा आपण कुणासाठी करण्याचा उपकार नाहीये, तर ही साधना आहे. आपल्याला जी आसक्ती असते त्या आसक्तीतून मुक्त होण्यासाठीच हे एक छोटंसं पाऊल आहे. तर हे पण तुम्ही करायचं आहे. त्यानंतर आली दक्षिणा. दक्षिणा ही कुणाला द्यायची असते, तर आपल्या संस्कृतीने असा पायंडा घालून दिलेला आहे की समाजातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जीवनातल्या, ज्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मिळाल्या पाहिजेत, परंतु प्रत्येकाचा आर्थिक स्तर वेगळा असल्यामुळे प्रत्येक जण ती घेऊ शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे संस्कृतीने असे निर्देश दिलेले आहेत की त्या सेवा देणाऱ्यांनी त्या अशा रीतीने द्याव्यात की त्याचा मोबदला ही ती सेवा घेणाऱ्यानं स्वतःच्या आर्थिक कुवतीप्रमाणे द्यावा. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपण 16 संस्कार करतो. ह्या 16 संस्कारांच्या ज्या पूजा आहेत, हे जे संस्काराचे विधी आहेत, हे प्रत्येकानं केले पाहिजेत. परंतु प्रत्येकाचा आर्थिक स्तर वेगळा असल्यामुळे त्याला ते शक्य होतील असं नाही. म्हणून ह्या पुरोहित वर्गाला आपल्या संस्कृतीनं काय निर्देश दिलेला आहे की याची फी तुम्ही अगोदर ठरवून नाही घ्यायची. तुम्ही जाऊन तो संस्काराचा विधी पूर्ण करायचा आणि तो विधी पूर्ण झाल्यानंतर समोरचा यजमान जे काही त्याच्या यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा देईल ती घेऊन तुम्ही घरी यायचं. त्यामुळे काय होतं की जर एखादा व्यक्ती धनसंपन्न असेल तर तो काय करेल, तो चांगली जास्त दक्षिणा देईल. एखादा व्यक्ती आर्थिक दृष्ट्या जर फारसा सक्षम नसेल तर तो त्याला जेवढं शक्य असेल तेवढं देईल. दोन्हीचा ऍव्हरेज काढून त्या पुरोहिताचं पण घर संसार व्यवस्थित चालू शकतो किंवा त्याचा पण उदरनिर्वाह व्यवस्थित चालू शकतो. तर हे फक्त पुरोहिताच्या बाबतीतच आहे असं नाही, वैद्यांच्या बाबतीत पण असंच होतं. वैद्यकीय सुविधा पूर्वीच्या काळी उपलब्ध करून देताना त्या वैद्याला भिक्षा मागण्याचा अधिकार दिलेला होता. तो भिक्षा मागू शकत होता, पण ती भिक्षा मागून तो काय करायचा, त्याचा वैद्यकीय व्यवसाय पूर्णत्वाला न्यायचा.
त्यामधून त्याच्याकडे जे गोरगरीब लोक येऊ शकतात, यायचे, त्यांना तो योग्य ते ट्रीटमेंट देऊ शकत होता. अजूनही कोकणामध्ये एक असे डॉक्टर आहे ज्यांच्याबद्दल मी मध्यंतरी वाचलं होतं, की ते कुठलीही ठराविक फी घेत नाहीत. त्यांच्या परिसरातील लोक सोबत येताना जे काही घेऊन यायचे, त्यावरती ते त्यांचा उदरनिर्वाह चालवतात, दक्षिणा. मग कोणी परसात पिकणारा भाजीपाला घेऊन येतं, कोणी शेतात पिकणारी धान्य घेऊन येतं, कोणी भात घेऊन येतं, कोणी रोख स्वरूपात दक्षिणा देतात. परंतु ते ठराविक अशी फी घेत नाहीत. तर हा आपल्या संस्कृतीचा पूर्वी भाग होता. तसंच आहार आणि निवास हे सुद्धा आपल्या संस्कृतीत कधी विकले जात नव्हते. तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये अन्नप्रसाद गृह चालवले जायचे. त्याला अन्नछत्र म्हणतात, परंतु अन्नछत्र हा शब्द सुद्धा फारसा तितका चांगला नाहीये. अन्नप्रसाद हा शब्द जास्त चांगला आहे. की अन्न द्यायचं पण ते प्रसाद म्हणून द्यायचं. तो देवाचा प्रसाद आहे, मी कोण देणारा? तू पण प्रसाद घे, मी पण प्रसाद घेतो. म्हणजे देणारा आणि घेणारा दोघं पण सारख्याच पातळीवर आहेत. जेव्हा तुम्ही अन्न दान करता तेव्हा तुम्ही देणारे होता आणि कुणीतरी घेणारा होतो. परंतु घेणाऱ्यामध्ये कमीपणाची कुठलीही भावना येऊ नये म्हणून त्याला अन्नप्रसाद म्हणणं जास्त योग्य आहे. की अन्न शिजवावं, ईश्वराला त्याचा थोडासा प्रसाद द्यावा आणि उरलेला प्रसाद म्हणून सर्वांना वाटावं. तर अशाच पद्धतीचं अन्नप्रसाद शीख धर्मियांमध्ये गुरुद्वारामध्ये नेहमीसाठी चालवलं जातं. आणि त्याचा फायदा असा होतो की शीख धर्मियांमध्ये तुम्ही पाहाल, तुम्हाला कुठेही भिक्षा मागणारे भिक्षकरी आढळणार नाही. तुम्ही मला दाखवून द्या डोक्याला फेटा बांधलेला कुणीतरी भिक्षकरी, शीख भिक्षकरी रेल्वेमध्ये भिक्षा मागतोय, रस्त्यावरती भिक्षा मागतोय, कधीच दिसणार नाही तुम्हाला. काय कारण आहे त्याचं? कारण त्यांच्या गुरुद्वारामध्ये नेहमीसाठी अन्नप्रसाद ग्रह चालवलं जातं. आपली पण ही जबाबदारी आहे की सर्व प्रकारच्या धर्मक्षेत्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये महत्वाच्या धर्मक्षेत्रामध्ये 24 तास अन्नप्रसाद ग्रह चालू असतात. तशीच आपल्याकडे पण चालवावी किंवा चालू व्हावी ही गुरुजींची इच्छा होती. आणि त्यांनी अन्नप्रसाद हा एक खूप मोठा उपक्रम ऋषी प्रभाकर गुरुजींनी सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत भारतामध्ये अनेक ठिकाणी अन्नप्रसाद ग्रह सुरू झाली. तसंच धर्मशाळांच्या बाबतीत पण आपल्याला भारतामध्ये कधीच लॉजवर राहावं लागत नव्हतं. लॉज ही संकल्पनाच नव्हती आपल्याकडे. हॉटेल ही संकल्पनाच नव्हती. पाश्चात्यांनी आपल्याला शिकवली. खरं तर जगाला टुरिझम शिकवला भारताने, तीर्थयात्रांच्या निमित्ताने. भारतामध्ये लोक काठीला सोनं बांधून तीर्थयात्रेला जायचे आणि चारीधामाची तीर्थयात्रा पायी करायचे. हे करत असताना त्यांना कुठेही हॉटेलमध्ये जेवावं लागत नव्हतं आणि लॉजवर राहावं लागत नव्हतं. हे दोन्हीही विनामूल्य उपलब्ध होतात. इतका संपन्न आपला भारत देश होता, इतका सुसंस्कृत आपला भारत देश होता. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, अन्न, निवास, वैद्यकीय सुविधा, सगळे पौरोहित्याचे सर्व प्रकारचे संस्कार कार्यक्रम आणि त्याच्या जोडीला शिक्षण, हे सगळं आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारची फी अगोदर न ठरवता दिलं जायचं. गुरुंकडे विद्यार्थी गेल्यानंतर गुरु अगोदर वर्षाची फी ठरवून घेत नव्हते. तर गुरुगृही जाऊन गुरूंची सेवा करायची, घरी पाणी भरायचं, जळणाला लाकडं गोळा करून आणायची, गाई गुरांची सेवा करायची, दूध धारा काढायच्या, शेतात काम करायचं आणि उरलेल्या वेळात गुरूंकडून ज्ञान घ्यायचं. अशा रीतीने गुरुगृही अध्ययन केल्यानंतर 2 वर्ष, 5 वर्ष, 12 वर्ष, मग तो विद्यार्थी गुरूंचा निरोप घ्यायचा आणि निरोप घेताना गुरूंना विचारायचा की गुरुजी, मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? आणि मग गुरुजींनी मागितली तर ते मागील ती दक्षिणा, किंवा जर गुरुजींनी सांगितलं की यथाशक्ती तुला जे शक्य असेल ते दे, तर मग तो काय करायचा, ती गुरुदक्षिणा गुरूंना अर्पण करायचं. त्याच्या मागचं कारण होतं की कुठलीही प्रत्येकाला ते ज्ञान घेता यावं म्हणून. तसंच आपण सुद्धा आपल्या क्लासला कुठलीही ठराविक फी ठेवलेली नाहीये. परंतु वर्ग संपल्यानंतर प्रत्येकाने यथाशक्ती आपल्या स्वतःला जे शक्य असेल ते गुरुदक्षिणा म्हणून गुरुचरणी अर्पण केलं पाहिजे आणि त्याचा पण आपण योग्य तो विनियोग करत असतो. तर हे झालं दान आणि दक्षिणा यातल्या फरकाबद्दल.
तर आता आपण पुढे जाऊया. हे दान आणि दक्षिणा ओघानेच आलेलं आहे. आपल्या 17व्या अध्यायामध्ये खूप महत्वाचा संदेश आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी दिलेला आहे. आहार, पूजा, दान, यज्ञ आणि तप. आपण जर हा वर्ग पूर्ण झाल्यानंतर त्याचं आपल्या जीवनामध्ये आचरण करणार असू, तरच हा वर्ग केल्याचा आपल्याला काहीतरी सार्थक आहे. आणि तो आपल्या साधनेचा भाग आहे. साधना म्हणजे फक्त मंत्रजप करणं नव्हे, किंवा साधना म्हणजे फक्त मेडिटेशन, प्राणायाम करणं नव्हे. दररोज सकाळी तुमच्या घरची देवपूजा करणं किंवा मंदिरात जाणं एवढी साधना नाहीये. त्या 5 गोष्टी आहेत. त्या 5 गोष्टींबद्दल तुम्ही सतत तुमच्या जीवनामध्ये जागरूक असणं ही खरी साधना आहे. ही साधना असेल तर उरलेल्या साधनांना काहीतरी अर्थ आहे. पूजा असतील, मंदिर असेल, ध्यान असेल, जप असेल, त्याला कधी अर्थ आहे? ह्या 5 गोष्टी आपण नीट व्यवस्थित केल्या तर. अन्यथा ह्या 5 गोष्टींकडे लक्ष न देता जर आपण ते करत असू तर ते विफल आहे. त्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे हा 17वा अध्याय तुम्ही घरी आजचा वर्ग संपल्यानंतर पुन्हा काळजीपूर्वक वाचा, की त्यात भगवंतांनी काय संदेश आपल्याला दिलेला आहे. आता आपण 18व्या अध्यायाकडे जाऊ. 18वा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग. तर हा 18वा अध्याय थोडासा मोठा आहे. त्यामुळे आज आपण फक्त त्यातले 19 श्लोक घेणार आहोत. तर मी तुमच्या सोबत नेहमीप्रमाणेच एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शेअर करतो आणि त्याच्यावरून आपण पुढे जाऊया. 18वा अध्याय इथे सुरू होतो. तर हा जो 18वा अध्याय आहे, आपण पाहिलं की 16 आणि 17 ह्या दोन्ही अध्यायामध्ये माहितीपर भाग हा बराच जास्त होता. 18वा अध्याय हा खूप मोठा आहे. हा जवळपास 72 श्लोकांचा अध्याय आहे. तर ह्या 72 श्लोकांची विभागणी आपण इथे व्यवस्थित रीतीने केली आणि ती कशी आहे हे जर आपण समजावून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी का आल्या आहेत. कारण एखादी गोष्ट तिथे जर असेल तर ती तिथे का आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ती का आहे हे जर समजलं तरच काय होईल, त्या गोष्टीचा ह्या अध्यायाशी काहीतरी संदर्भ लागेल. तर आपण अगोदर बघूया की मोक्ष संन्यास योग हा समारोपाचा अध्याय आहे. ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी नेमका कशा कशाचा आढावा घेतलेला आहे, त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे. अगोदर आपण याची रूपरेखा बघूया की ह्या अध्यायात नेमकं काय काय आहे. सर्वसाधारण आराखडा पाहूया. तर ह्या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला अर्जुन ह्या अध्यायाची सुरुवात करतात. अर्जुन एक प्रश्न विचारतात की त्याग आणि संन्यास याच्यामध्ये काय फरक आहे. तर आपल्याला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा त्याग करणं आणि संन्यास, तर हे दोनही शब्द आपल्या जीवनामध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण करून बसलेले आहेत. आणि असाच गैरसमज श्रीकृष्णाच्या काळामध्ये सुद्धा होता. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, क्रिया कुठल्या, यज्ञ कशाला म्हणायचं, ह्या सगळ्याबद्दल प्रचंड असा मोठा गैरसमज त्या काळात सुद्धा पसरलेला होता. आणि त्या गैरसमजामुळे झालेलं काय होतं, तर लोक चुकीच्या मार्गावर चालत होते. म्हणजे तसं जर एका दृष्टीनं पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण हे एक क्रांतिपुरुष होते. त्यांनी स्पष्ट रीतीने सांगितलं की तुला जर मोठं तळ मिळालं तर लहान तळ्याची गरज आहे का? नाही ना. मग तद्वतच तुला वेदांची गरज नाही. त्या काळामध्ये जेव्हा सगळं जग केवळ वेदच प्रमाण आहेत एवढं मानून खूप पाखंडी झालेलं होतं, त्या काळामध्ये तुला वेदांची आवश्यकता नाही, तू हे मी जी सांगतोय ते तू कर असं म्हणणं म्हणजे सुद्धा खूप क्रांतिकारक घटना होती. तर वेद, त्याग, संन्यास यांचे खरे अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून केलेलं आहे. तर 3 गुणावरती आधारित हा फरक भगवंत विस्ताराने सांगणार आहेत. म्हणजे त्यागाचे पण ते 3 प्रकार सांगतील आणि संन्यासाचे पण 3 प्रकार सांगतील. तर कुठल्या कर्मांचा त्याग करावा, कुठल्या कर्माचा त्याग करू नये आणि त्यागाचे प्रकार, हा मोक्ष संन्यास योग आपण 7 उपविभागामध्ये विभागलेला आहे.
7 त्याचे छोटे छोटे भाग केलेत आपण. तर पहिला भाग आहे त्यागाचा. कुठल्या कर्मांचा त्याग करावा आणि कुठल्या कर्माचा त्याग करू नये. तसंच त्यागाचे 3 प्रकार. त्यानंतर दुसरा भाग आपण केलेला आहे सांख्य तत्वज्ञानाचा. तर हे सांख्य तत्वज्ञान इथे विस्ताराने सांगितलेलं आहे. आपण सांख्य योग पाहिला. सांख्य योग वेगळा आणि सांख्य तत्वज्ञान वेगळं. योग म्हणजे फक्त आचरणात आणण्यासाठीची एक क्रिया प्रक्रिया. पण तत्वज्ञान म्हणजे काय, की त्याच्या पाठीमागचा उहापोह, तात्विक उहापोह, तो इथे विस्ताराने केलेला आहे. आणि ह्या सांख्य तत्वज्ञानाचाच भाग म्हणून ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, धृती आणि सुख किती झाले? 6 झाले. ह्या 6 यांचा त्रिगुणात्मक फरक त्यांनी सांगितलेला आहे. हे पहा, हे जे आपण सगळं सांगतोय हे लक्षात राहिलंच पाहिजे असं नाही. परंतु हा वर्ग संपल्यानंतर तुम्ही पुढे जेव्हा केव्हा ती पुस्तिका उघडून बसाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, धृती, सुख यांचे फरक का सांगितले? सात्विक, राजसिक, तामसिक. तर ते का सांगितले आहेत हे जरी तुम्हाला आता इथे लक्षात आलं तरी ते काय आहेत फरक हे तुम्हाला त्या पुस्तिकेतून नंतर लक्षात येईल. त्यामुळे थोडस जड जरी वाटलं तरी हे जड आहे असं म्हणून आपल्या मनात नकारार्थी भावना निर्माण करून त्याचा आपण विरोध करायचा नाहीये. तर सगळ्यात अगोदर हे सोपं आहे आणि हे मला समजून घ्यायचंय असा भाव मनात सकारात्मक ठेवला तर तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही 18वा अध्याय शांततेनं वाचाल तेव्हा लक्षात येईल, अच्छा हे इथे आहे का? ओके, इथे कशासाठी आहे मला सांगितलेलं आहे समजून. तसंच ह्या महत्वाच्या यातल्या स्लाइड्स पण मी तुम्हाला देणार आहे, त्याचा पण तुम्ही नंतर जागोजागी संदर्भ घेऊ शकता. आता ह्या सांख्य तत्वज्ञानामध्येच हे त्रिगुण जे आहेत हे त्रिगुण सुद्धा सांख्य तत्वज्ञानाचाच एक भाग आहे, सत्व, रज आणि तम. तर जसे ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, धृती आणि सुख याचे 3-3 भाग पडतात तसेच मनुष्याचे सुद्धा 3 गुणावरती आधारित भाग पडतात, विभाग पडतात आणि त्या विभागावर आधारित त्याचा धर्म ठरतो. तर त्याला प्राप्त झालेला धर्म आणि त्याचं श्रेष्ठत्व. तसंच सांख्य योगामुळे आपल्याला नैष्कर्म्य प्राप्त होतात. नैष्कर्म्य म्हणजे काय? कुठलंही काम केलं तरी केल्यासारखं न वाटणं, अशी नैष्कर्म्य सिद्धी. आणि ती नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्यासाठी उपयोगी असलेला ध्यान योग, त्याच्याबद्दल पण त्यांनी इथे थोडक्यामध्ये काय केलेलं आहे? विवरण केलेलं आहे. इथे 4 भागामध्ये, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा आणि 5वा, या 4 भागामध्ये आपण काय बघणार आहोत? तर सांख्य तत्वज्ञान विस्ताराने पाहणार आहोत. त्यानंतर 6वा भाग सुरू होईल. ह्या 6व्या भागामध्ये कर्मयोगाची थोडक्यात उजळणी केलेली आहे, अहंकाराचे परिणाम सांगितलेत आणि भक्तियोगाचं थोडक्यात विवरण केलेलं आहे. हा झाला 6वा भाग. आणि 7व्या भागामध्ये समारोप केलेला आहे. तर अर्जुनाला काही विशिष्ट मोकळीक दिली आहे, काही विशिष्ट आग्रह केलाय, हे ज्ञान कुणाला द्यावं कुणाला देऊ नये याची बंधनं घातली आहे. हे ज्ञान घेण्याचं फलित सांगितलंय. पुन्हा तुला हे ज्ञान सगळं व्यवस्थित मिळालंय का, काही तुला आणखीन माझ्याकडून हवंय का याची खातरजमा केली आहे आणि मग त्यांनी समारोप केलेला आहे. म्हणजे अशा रीतीनं आपण एक याचे 7 टप्पे केले. 7 टप्प्यामध्ये सुद्धा ढोबळमानाने 4 टप्पे आहेत. वरती जी पिवळी पट्टी दिसते तो त्याग, त्यानंतर खाली ग्रीन किंवा हिरवी पट्टी दिसते त्याच्यामध्ये सांख्य तत्वज्ञान आणि त्याच्याही खाली जी निळ्या आकाराची पट्टी आहे त्यामध्ये कर्मयोग, भक्तियोग याचा थोडासा आढावा घेतलेला आहे आणि मग शेवटी समारोप केलेला आहे. तर त्याग, तर सगळ्यात अगोदर अर्जुनानं विचारलं होतं की त्याग आणि संन्यास यातला फरक मला सांगा. तर भगवंत सांगतायत की यज्ञ, दान आणि तप ही 3 कर्म टाकली नाही पाहिजेत, ती जरूर केली पाहिजेत. तर मागच्या अध्यायात आपण ह्याच 3 कर्मांबद्दल पाहिलं की ही 3 कर्म समाजाशी संबंधित आहेत, त्यामुळे ही जाणीवपूर्वक केली पाहिजेत तर समाज नीट व्यवस्थित राहील. ही कर्म तुमचं शुद्धीकरण करतात, म्हणजे तुमच्यातलं जे तुमचा जो प्रवास आहे, आत्मिक प्रवास आहे, तो योग्य दिशेनं घडवतात जर ही कर्म तुम्ही सात्विक दृष्टीनं केली तर. मग याच्यामध्ये यज्ञ, तर हे ईश्वरार्पण भावनेनं
कर्म करायचं कधीही थांबवू नये. म्हणजे यज्ञ झालं. दान म्हणजे काय आहे? की जमवलेलं धन हे माझ्या एकट्याचं आहे असं कधी समजू नये. आणि तप शरीराचं, वाणीचं आणि मनाचं ही तीनही तप आपण केली पाहिजेत. तर शारीरिक तपामध्ये आला ज्ञानींचा सन्मान, अहिंसा. वाणीच्या तपामध्ये आलं की तुमची वाणी गोड असली पाहिजे आणि तिनं तुम्ही भगवंताचं नाम उच्चारलं पाहिजे आणि मनामध्ये भगवत चिंतन करावं. तर हे झालं शारीरिक तप. तर ही तीनही कर्म तुमचं शुद्धीकरण करतात. त्यामुळे ह्या 3 कर्मांचा त्याग केला नाही पाहिजे. हे जाणीवपूर्वक सांगतायत. असं सांगण्याची वेळ का आली त्यांना? कारण त्या काळामध्ये लोक संन्यासाच्या नावानं जंगलामध्ये जायचे आणि मग ही 3 कर्म ते सोडून द्यायचे. तर ह्या 3 कर्मांचा तुम्ही कधीही त्याग करू नका, असं त्यांनी इथे सांगितलंय. ही तीनही कर्म आपला समाजाशी संबंध जोडतात. तसंच हे सोडून जे दुसरी 2 कर्म आहेत, आहार आणि श्रद्धा किंवा वैयक्तिक पूजा, ही आपली वैयक्तिक कर्म आहेत. तर ही 5ही कर्म करत असताना आपण जागरूक असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मागचा अध्याय आणि ह्या अध्यायातला हा त्यागापर्यंतचा भाग उपयोगी पडतो. इथे मी त्याचा एक थोडासा शॉर्ट फॉर्म करून ठेवलाय, आपुदायत म्हणून. तर आपुदायत म्हणजे काय आहे? आहार आणि पूजा ही वैयक्तिक कर्म, दान, यज्ञ आणि तप ही सामाजिक कर्म. तर सगळी कर्तव्य कर्म आसक्ती आणि फळाचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत, असं ते 6व्या श्लोकामध्ये जाणीवपूर्वक सांगतायत. आता ह्या त्यागाचे आपण 3 प्रकार बघूया. तर कशाचा त्याग केला नाही पाहिजे ते त्यांनी आपल्याला सांगितलं, की ह्या 5 कर्मांचा त्याग करू नये. मग तामस त्याग म्हणजे काय? समजा जर ज्याचा कशाचा त्याग करायचा आहे, तो कशाचा केला पाहिजे ते आता आपल्याला इथे समजेल. की तामस त्याग म्हणजे काय? तर नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाहीये. मोहानं त्याचा त्याग करणं हा तामस त्याग झाला. म्हणजे आता याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आपण अर्जुनाचं देऊया. की अर्जुनाचं नियत कर्म काय होतं? युद्ध करणं हे अर्जुनाचं नियत कर्म होतं. पण अर्जुनानं काय करायला चालला होता? तो मोहानं त्याचा त्याग करू लागला होता. तो म्हणत होता मला युद्ध नको. कशामुळे? तर मोहामुळे. त्याला मोह झाला होता त्याच्या नातेवाईकांचा आणि त्यामुळे तो युद्धाचा त्याग करू लागला आणि तो त्याग हा तामस त्याग झाला असता. आता अर्जुन राजसिक पातळीवरून तामसिक पातळीवर घसरू लागला, हे त्याचं खूपच मोठं अधःपतन झालं असतं. हे कृष्णाच्या लक्षात आलं. म्हणून कृष्णाने काय केलं? गीता सांगायला सुरुवात केली. अर्जुन आणि कृष्ण वर्षानुवर्ष सोबत होते. इतके दिवस नाही सांगितली. आणि आता युद्धासारख्याच प्रसंगात का सांगितली? तर अर्जुन तामस त्याग करायला निघालेला होता. आता राजस त्याग. राजस त्याग म्हणजे काय आहे? की जे कर्म आहे ते दुःखरूप आहे असं समजून शारीरिक त्रासाच्या भीतीनं आपली कर्तव्य कर्म जर कोणी सोडत असेल तर तो राजस त्याग झाला. अर्जुन शारीरिक त्रासाच्या भीतीनं युद्ध सोडून चाललेला होता का? नव्हता. किंवा त्याला भीती होती का कशाची? ती पण नव्हती. काही दुःख आहे म्हणून तो युद्ध सोडत होता का? तर तसंही नव्हतं. तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नियत कर्माचा त्याग करू नये. कुठली नियत कर्म आहेत? तर ती आपुदायत. 5 कर्म जी सांगितली ती नियत कर्म आहेत. त्याचा त्याग आपण करायला नको. तसेच एखादं कर्म दुःखरूप आहे किंवा त्याचा खूप शारीरिक त्रास होतो मला, असं म्हणून जर आपण सोडून देत असू तर तो राजसिक त्याग झाला. आणि सात्विक त्याग म्हणजे काय? तर शास्त्रविहित कर्म करणं माझं कर्तव्य आहे. शास्त्रविहित कुठली कर्म आहेत? आपुदायत. ती 5 कर्म. तर ही 5 कर्म आहार, पूजा, दान, यज्ञ आणि तप ही करणं माझं कर्तव्य आहे. ह्या भावनेनं आसक्ती आणि फळाचा त्याग करून केलं तर त्याला सात्विक त्याग म्हटलेलं आहे. म्हणजे त्याग करायचा आहे, पण कशाचा? कर्माचा त्याग नाही करायचा, तर तो फळाचा त्याग करायला सांगितलंय. मग तो फळाचा त्याग करायचा म्हणजे काय? सगळ्यांना मिळू देत ह्या भावनेनं कर्म करणं म्हणजे सात्विक त्याग आहे. मग खरा त्यागी कोण?
तर इथे त्यांनी आपल्याला सांगितले 18व्या अध्यायात 10व्या श्लोकात, की अकुशल कर्माचा द्वेष करू नये आणि कुशल कर्मामध्ये आसक्ती ठेवू नये. हं? पुष्कळदा काय होतं, आपल्याला अकुशल कर्माचा द्वेष वाटतो. उदाहरणार्थ घर झाडून काढणं, आपल्या बिल्डिंगचं पार्किंग असेल तर ते झाडणं, आपल्या घरासमोरच्या बिल्डिंग समोरचा रस्ता खूप घाणेरडा झाला असेल किंवा रस्त्यावरती काही घाण पडलेली असेल, तर ती चटकन जाऊन उचलणं, हे आपल्याला अकुशल कर्म वाटतात. आपल्याला वाटतं ती बाई येईल ना काम करायला, मी कशाला काम करू ते. हं? आणि त्याला कुशल कर्मात आसक्ती असते. मी सर्जन आहे, मी फक्त सर्जरीचंच काम करेल, कारण ते कुशल आहे. हं? म्हणजे त्याला कुशल कर्मामध्ये काय झाली? आसक्ती झाली. तर कुशल कर्मामध्ये आसक्ती ठेवू नका. ते पण करेल आणि मी हे पण करेल. मी दोन्ही कामं करायला तयार आहे, ही भावना ठेवणं. की अकुशल असणारी, झाडून काढण्यासारखी, झाडलोट करण्यासारखी सुद्धा कामं आपल्याला करता आली पाहिजेत किंवा ती करण्यामध्ये जर आपला अहंकार अडवायचा असेल, तर तो अहंकार आपल्याला सोडता आला पाहिजे. पुढे काय सांगतायत, की शरीरधारीकडून पूर्णपणे कर्माचा त्याग केला जाणं शक्य नाही. म्हणून कर्माच्या फळाचा त्याग करायचा, कर्माचा त्याग करायचा नाही. तर खरा त्यागी कोण आहे? जो कर्माच्या फळाचा त्याग करतो. जो घर सोडून जातो तो त्यागी नव्हे. जो युद्ध सोडून जातो तो त्यागी नव्हे. हं? किंवा केवळ वस्त्रांचा रंग बदलला, हं? साध्या वस्त्रांच्या ऐवजी भगवी वस्त्र अंगावर आली, म्हणजे तो फार मोठा त्यागी झाला असं नव्हे. हं? हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. पण आज आपण त्या सगळ्याचा आढावा घेतो आहोत, सिस्टमॅटिक किंवा जाणीवपूर्वक. तर कर्मफळाचा त्याग कर असं सांगतायत. पण ह्या कर्मफळाचा त्याग जर नाही केला, तर काय होईल? त्या कर्माचं बरं, वाईट किंवा मिश्र अशी तीनही प्रकारची फळं तुम्हाला भोगावी लागतील. भोगावी लागतील म्हणजे ती फळं तुमच्या पदरात येतील. तुम्ही जर फळ सगळ्याला मिळू देत ह्या भावनेनं नाही केलं, तर काय होणार? कुठल्याही कर्माला 3 प्रकारचं फळ असतं. कधी बरं असतं, कधी वाईट असतं, कधी मिश्र असतं. हं. तसंच प्रत्येक ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोझिट असं आपण म्हणतो. तर त्या न्यायाला अनुसरून पण काही फळ पदरात येतच. हं. तर ज्या वेळेला तुम्ही कर्माच्या फळाचा त्याग करता, तेव्हा तुम्हाला ते फळ भोगावं लागत नाही. हं. त्याचं आपण एखादं उदाहरण घेऊन बघूया, की तुम्ही एखादं सामाजिक कार्य हातामध्ये घेतलेलं असेल, हं, आणि ते पूर्णत्वाला गेलं. आता पूर्णत्वाला ते गेल्यानंतर त्याचं फळ मिळणार आहे. लोक तुमची वाहवा करतील. लोकांनी तुमची वाहवा केली, तरी सुद्धा ह्या कामाचं फळ समाजाला मिळावं, ह्या देण्याच्या भावनेनंच मी केलं होतं. म्हणून ती जी काही तुमची वाहवा होईल, त्याचं तुम्हाला कौतुक असणार नाही. आता समजा हे काम पूर्णत्वाला गेलं नाही आणि लोकांना तुमच्याबद्दल एक दया वाटली. तुमच्याबद्दल दयाभाव निर्माण झाला. हं. असं म्हणून ते लोक येऊन तुमची समजूत काढू लागले. तरी सुद्धा तुम्ही ते मनावर घेतलेलं नाही. तुम्ही मनात काय घेतलेलं होतं? हे काम मी समाजासाठी म्हणून करतोय. त्यामुळे आणि हे पूर्ण झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. हे समत्व पण तुमच्याकडे होतं. बुद्धियोग होता. त्यामुळे पण तुम्ही त्या फळापासून काय झाला? मुक्त झाला. आता तिसरी गोष्ट आहे, की तुम्ही ते काम अंगावर घेतलं. पण त्याच्यातून काहीतरी चांगलं घडण्याच्या ऐवजी भलतंच घडलं. आणि सगळे लोक येऊन तुमची निंदा करू लागले. तुमचा उद्देश त्याच्यातून काही वाईट नव्हता. परंतु ते घडताना उलटच झालं. जसं की समजा कोणीतरी बुडतंय म्हणून त्याला वाचवायला तुम्ही निघालात आणि एखादी होडी तिथे नदीच्या कडेला होती, ती तुम्ही सोडली. तुमच्या सोबत होडीत आणखीन 4 माणसं बसली आणि ते होडी घेऊन तुम्ही त्या माणसाला वाचवायला निघालात. तुम्ही देण्याच्या भावनेने काम करू लागलात. पण दुर्दैवाने ती होडी पुढे जाऊन पलटी झाली. आणि आहेत ती 3 माणसं त्यांनाही पोहता येईना आणि मोठा तिथे काय आतंक झाला. आता लोक तुम्हाला नावं ठेवू लागली, की याला कोणी सांगितलं आता हा उद्योग, नाही का? म्हणजे तुम्ही चांगल्या भावनेनं सुरू केलेलं काम, पण त्याचं वाईट फळ तुम्हाला मिळू लागलं. पण हे जर तुम्ही फळाचा त्याग करत असाल, की ठीक आहे, चांगलं झालं तरी ठीक आहे, वाईट झालं तरी ठीक आहे, माझी भावना चांगली होती ना, तर अशा ह्या स्थितीमध्ये तुम्ही असाल, तर तुम्हाला ते फळ भोगावं लागत नाही. भले लोक तुम्हाला नावं ठेवतील, पण आतून तुम्ही त्या फळापासून काय आहात? अलिप्त आहात. तर जो त्यागी असतो कर्मफळाचा, तो खरा त्यागी असतो. त्याला काहीही भोगावं लागत
नाही. त्यानंतर आपण इथे हा सांख्य तत्वज्ञानाचा आराखडा आधी समजावून घेऊया. इथे 18व्या अध्यायामध्ये 13वा श्लोक आहे पहा, तुम्ही उघडू शकता. आता इथे तत्वज्ञान सांगितलंय त्यांनी. काय आहे ते, की कुठलंही कर्म सिद्ध व्हायचं असेल तर त्याच्यासाठी 5 गोष्टी असतात. आणि त्यातून नीट समजावून घ्या असं म्हणतायत. कुठल्या 5 गोष्टी आहेत? अधिष्ठान, कर्ता, करण, क्रिया आणि दैव. अशा 5 गोष्टी सांख्य तत्वज्ञान सांगतात. तर एवढं तुमच्या लक्षात आलं की कुठलंही कर्म घडायचं असेल तर 5 गोष्टींची आवश्यकता असते. आता आपण एक उदाहरण घेऊन बघूया. मुळामध्ये सांख्य तत्वज्ञान काय सांगतं, की मी करता नाही. मी म्हणजे कोण? तो आत्मा. आत्मा अकर्ता आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय केलं, त्याच्या पाठीमागे खूप मोठं तत्वज्ञान मांडलं. कारण एखाद्याने जर तत्वज्ञान सांगितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या समोर बसला आहात आणि ज्या सहजतेनं तुम्ही होला हो म्हणून हे ज्ञान स्वीकारतात, ज्या वेळेला 2 ज्ञानी किंवा पंडित बसलेले असतात त्यावेळेला ते इतक्या सहजतेनं एकमेकाचं म्हणणं स्वीकारत नाही. त्याला बरेच फाटे फोडले जातात. मग अशा वेळेला बुद्धीच्या कसावरती एक व्यक्ती जे सांगते ते उतरलं पाहिजे. त्यासाठी पाठीमागे तत्वज्ञानाचा आधार असतो. तर जर मग मी करता नाहीये तर हे कर्म घडतं कसं? तर कर्म प्रेरणा आणि कर्म संग्रह अशा नावाचे 2 भाग आहेत. आता इथे मी एक तुम्हाला उदाहरण देतो बरं का. उदाहरण दिलं की एखादी गोष्ट समजायला सोपी जाते. की मला गुरूंची आवश्यकता वाटली आणि हे शरीर गुरूंकडे जाऊन पोहोचलं. असं हे वाक्य आहे. काय वाक्य आहे? की मला असं वाटलं की ज्ञान घेण्यासाठी मला गुरूंची आवश्यकता आहे. मग मी गुरूंकडे गेलो. मग आता मी गुरूंकडे गेलो का? आता इथे काय झाला? इथे प्रश्न झाला. त्यामुळे आपण असं म्हणूया की शरीर गुरूंकडे जाऊन पोहोचलं. हे ठीक आहे. की डोळ्याला दिसतंय की ते शरीर तिथे जाऊन पोहोचलं. मग आता याच्यामध्ये कर्म प्रेरणा आणि कर्म संग्रह हे विभाग कसे येतात ते आपण बघूया. की मला गुरूंची आवश्यकता वाटली आणि माझं शरीर गुरुजींकडे जाऊन पोहोचलं. हे साधं वाक्य आहे. आता मला गुरुजींची आवश्यकता वाटली. गुरुजींची आवश्यकता हे ज्ञान झालं. म्हणजे कमीत कमी गुरुज्ञान नाही मिळालं, पण गुरुकडे जायला पाहिजे एवढं तर ज्ञान झालं ना. मग ते ज्ञान कुणाला झालं? तर मीला झालं. ते डोळ्याला, नाकाला, कानाला, शरीराला झालं का? नाही. ते मीला झालं. मग तो मी परिज्ञाता आहे. ज्याला ज्ञान होतं तो परिज्ञाता. आता कसलं ज्ञान झालं? की बा आता आपल्याला गुरूंची आवश्यकता आहे बरं का. आपल्याला गीतेचा क्लास केला पाहिजे. हे ज्ञान झालं. म्हणजे गुरूंकडे गेलं पाहिजे हे ज्ञान झालं. मग त्याला ज्ञान म्हटलं. म्हणजे परिज्ञाता एक झाला, दुसरं ज्ञान झालं. तिसरं काय आहे? शरीर. गुरूंकडे कोण जाऊन पोहोचलं? तर शरीर. मग शरीराला कर्ता म्हणायचं का? मग कर्ता मीला म्हणायचं का शरीराला म्हणायचं? हा प्रश्न निर्माण झाला. मग त्याचंच उत्तर शोधण्याचा प्रयास म्हणजे काय आहे? सांख्य तत्वज्ञान. की शरीर हे काय आहे? शरीर पण एक अधिष्ठान आहे. जसं एखाद्या स्टेजवर एखादी टीम येऊन नाटक सादर करते. तर त्यावेळेला ते स्टेज झालं. तसं हे शरीर एक प्रकारचं स्टेज आहे. कुणाचं स्टेज आहे? तर हे करणांचं स्टेज आहे. करण म्हणजे जे ऍक्च्युअली कर्म करतात. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार असे 13 करण सांगितलेले आहेत. आता कर्मेंद्रिय कुठली, ज्ञानेंद्रिय कुठली तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती झालेलं आहे. त्यामुळे मी त्याचा पुन्हा उच्चार इथे करत नाही. तर ही 13 करण आहेत आपल्या शरीरामध्ये. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, बुद्धी, अहंकार. ही कर्म करत असतात. आणि शरीर हे त्यांचं अधिष्ठान आहे. शरीरानं ह्या 13 गोष्टींना काय केलेलं आहे? तोलून धरलेलं आहे. त्यामुळे कर्ता आणि करण हे अजून 2 उपस्थित झाले. त्यानंतर ज्ञेय. मला जाणवलं की कुणाकडे जायला पाहिजे? गुरूंकडे जायला पाहिजे. तर मला गुरूंकडे जायला पाहिजे हे ज्ञान झालं. म्हणजे कशाचं ज्ञान झालं मला? मला गुरूंचं ज्ञान झालं. त्यामुळे त्याला ज्ञेय असं म्हटलेलं आहे की गुरु ह्या विषयाचं ज्ञान झालं. आणि मी तिथे जाऊन पोहोचलो किंवा माझं शरीर तिथे जाऊन पोहोचलं म्हणजे हे कर्म घडलं. की मला गुरूंची आवश्यकता वाटली आणि शरीर गुरूंकडे जाऊन पोहोचलं. याच्यामध्ये परिज्ञाता, ज्ञान, कर्ता, करण, ज्ञेय आणि कर्म असे
स- 6 भाग पडले पहा ह्या वाक्याचे. हं? ह्या 6 मधला हा जो एका विशिष्ट रंगाने रंगवलेला भाग आहे, निळसर रंग आहे, याला कर्म प्रेरणा विभाग म्हणतात. कारण याच्यामुळे काम करण्याची प्रेरणा झाली. माझ्यातला जो मी आहे त्यानं कर्म केलेलं नाहीये. त्याच्यामुळे मला कर्म करण्याची प्रेरणा मिळाली. गुरूंकडे जाण्याचं मला ज्ञान झालं, पण त्या ज्ञानामुळे मला प्रेरणा मिळाली. ते ज्ञान म्हणजे कर्म नव्हे. आणि गुरु ह्या विषयाचं ज्ञान झालं. त्यामुळे ते ज्ञेय आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही मधून मला कर्म करण्याची प्रेरणा घडली. मग ती प्रेरणा मिळाल्यावर काय झालं? मग मी कर्म केलं. मग हा जो दुसरा रंग आहे मेहंदी कलरचा, तर तो कर्म संग्रह विभाग म्हणतात, की त्याच्यामुळे कर्माचा काय होतो? संग्रह होतो. तर अशा रीतीने सांख्य तत्वज्ञानामध्ये कर्म प्रेरणा विभाग आणि कर्म संग्रह विभाग असे 2 विभाग पडतात. हं? लक्षात आलं तुमच्या? नसेल जरी आला तरी काळजी करू नका. परंतु हे लक्षात घ्या, की हे अशा प्रकारचं काहीतरी आहे आणि गुरुजींनी आपल्याला हे वर्गात समजावून सांगितलं होतं आणि ही स्लाईड माझ्याकडे याची एक प्रिंट आउट काढून ठेवलेली आहे. एवढं जरी तुम्हाला समजलं ना, तरी सावकाश पुन्हा नंतर हळू हा विषय तुम्हाला समजेल. हं? आपण पुढे जाऊया. की सांख्य तत्वज्ञानामध्ये पुढे ती जी मगाशी कर्म प्रक्रिया पाहिली, त्याच्यामध्ये ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता असे 3 पहिले भाग होते. आणि कर्ता, करण आणि कर्म हे दुसरे 3 भाग होते. आता इथून पुढे वर्गात आपण काय करणार आहोत? तर ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख याचे गुणावर आधारित प्रत्येकी 3 भाग कृष्ण आपल्याला समजून सांगणार आहे. हं? तर हे 6च भाग का? मला याचा खूप दिवस प्रश्न पडला होता बरं का. ह्या 18व्या अध्यायामध्ये हे जे त्यांनी ज्ञानाचे 3 भाग सांगितले, कर्माचे 3 सांगितले, कर्त्याचे 3 सांगितले, बुद्धी, धृती आणि सुख ह्या प्रत्येकाचे 3 भाग सांगितले, की सात्विक म्हणजे काय, राजसिक कशी, तामसिक कशी. मला असं वाटायचं की हे 6 भाग का घेतले त्यांनी? तर त्याचं कारण इथे दडलेलं आहे सांख्य तत्वज्ञानामध्ये. त्यांनी ज्ञानाचे 3 भाग का सांगितले? कारण तो कर्म प्रक्रियेतला एक महत्वपूर्ण भाग आहे. इथे जे ज्ञान म्हणून दाखवलेलं आहे वरती, ते ज्ञान इथे खाली आलं. त्यानंतर कर्ता, करण आणि कर्म याच्यात कर्म आहे पहा. त्यामुळे ते कर्म खाली घेतलं, कर्ता खाली घेतला. आता करण 13 करण आहे. त्या 13 करणामधली बुद्धी प्रधान आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या 13 लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे? तर बुद्धी. त्यामुळे बुद्धीचे 3 प्रकार सांगितले. आणि 2 भाग त्यांनी सोडून दिले. कुठले? ज्ञेय आणि परिज्ञाता याचे 3 भाग सांगितलेच नाही. त्याच्या ऐवजी त्यांनी धृती आणि सुख हे 2 जास्तीचे घेतले. तसं का केलं? तर प्रथम ज्ञान होतं म्हणून ज्ञान घेतलंय. कर्ता कर्म करतो म्हणूनच कर्म संग्रह होतो, म्हणून कर्ता आणि कर्म घेतले. कर्णामध्ये बुद्धी प्रधान आहे म्हणून बुद्धी घेतली. बुद्धीला निश्चयावर दृढ कोण ठेवतं? तर धारणा. त्यामुळे धृती घेतलेली आहे. धृती म्हणजे धारणा. धारणा म्हणजे काय? माझी अशी अशी धारणा आहे. आपण म्हणतो ना, म्हणजे आपला समज. आपल्या बुद्धीचा काय समज झालेला असतो, त्या समजामुळे बुद्धी निश्चय करते. तर त्या समज ह्या अर्थाचा संस्कृत प्रतिशब्द काय आहे? धृती. आता हा सगळं कर्म आपण का करतो? तर सुख मिळावं म्हणून करतो. त्यामुळे सुखाचे 3 प्रकार. म्हणजे अशा रीतीनं 6 गोष्टींचे प्रत्येकी 3 प्रकार भगवंत आपल्याला ह्याच अध्यायात पुढे समजावून सांगणार आहेत. आणि ते आपल्याला ज्ञेय आणि परिज्ञाता ह्याचे 3 प्रकार सांगणार नाहीयेत. का नाही सांगणार? कारण ज्ञेय त्रयस्थ आहे. गुरु हे ज्ञेय आहेत. गुरुंकडे जायला पाहिजे हे मला ज्ञान झालं. पण त्याचे परत 3 भाग करून घेण्याची गरज नाहीये. आणि परिज्ञाता म्हणजे मी, तो अकर्ता आहे. त्याच्यामुळे त्याचे पण 3 भाग करून घ्यायची गरज नाहीये. म्हणजे अशा रीतीने ह्या 2 स्लाइडमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? मी तुम्हाला हे सांगितलं, की यापुढे ज्या 6 गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहे, त्या 6 गोष्टी कशा आल्या, कुठून आल्या किंवा त्याच 6 का आल्या, हे समजून सांगण्यापुरतं केलं. लक्षात आलं? छान.
प्रेयर करूया आपण सगळे. ओम. 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः.